गणेशाय मात्री सरस्वते नमस्ते सद्गुरु रामचंद्राय नमः। विभीषण राज्यधर देखो निवनर निशाचर आगे केला जय जयकार नामे अपार गर्जते। कथेचं अनुसंधान गौपकथा या ठिकाणी सांगतायत। विभीषणाचा राज्याभिषेक केला, सगळे असणारे राक्षस वानरांना आनंद झाला, भगवंताच्या नावाने जय जयकार करू लागले। नामे कोंदले पाताळ नामे व्यापिले जगती तळा नामे पंदले नभमंडळ ब्रह्मांड गोळ व्यापिला। भगवान श्रीरामचंद्राच्या नावाने गर्जना केली, त्या असणाऱ्या नावाने पाताळामध्ये, आकाशामध्ये, दाही दिशामध्ये, संपूर्ण जगती तळामध्ये जिथं बघल तिथं रामच राम, रामाचं नाव गाजू लागलं। नामे गर्जती माकडे वर्णिती रामाचे पवाडे नाचती प्रेम वाले कोले विभीषणा पुढे अति प्रीती। नावानं असणारी वानर गर्जना करू लागले। रामचंद्राचं जे काय अमल चरित्र आहे, त्या असणाऱ्या चरित्राचं पोवाडा विभीषणाच्या पुढे अतिशय आनंदानं प्रेमानं वर्णन करू लागले। रे रामदत्त तेजाकार रावण मुकुट परिकर आणि बाणे सुग्रीव वीर धरिले छात्र रामदत्त। श्रीरामचंद्राचा असणारा वरददत्त जो मुकुट आहे, रावणाचा मुकुट आहे, आणि तो असणारा रावणाचा मुकुट राजा सुग्रीवानं आणला आणि अतिशय प्रेमानं राजा सुग्रीवाच्या मस्तक विभीषणाच्या डोक्यावर घातला। हे नेचोबात्यात होत विभीषण राजमंडी तेजे करी सुरसवत म्हणे वर्षात अति प्रीती। राजा रावणाचा असणारा कुबेर दत्त मुकुट, श्रीरामदत्त असणारा मुकुट राजा सुग्रीवानं आणला, विभीषणाच्या डोक्यावरती घातला। त्याच्यामुळे विभीषणाची शोभा अतिशय सुंदर दिसू लागली। देवलोक फुलांचा वर्षाव करतात। जय जयकार नामे गर्जती सुरवर है ना विसिद्धांत जय जयकार रामचरित्र अनुपमाय। सर्वांनी राम नामाची गर्जना केली। देवलोक, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर सर्वजण भगवान श्रीरामचंद्राच्या नावाचा जय जयकार करू लागले। ऐका हनुमंत हरी सुग्रीव वीर सकळ वानरांचा भाराय विभीषण राजा धरणीशाचार समव्यताय। हनुमंत आहे, राजा सुग्रीव आहे, अनेक असणारे सगळे वानर आहेत, विभीषण आहे। आता विभीषण लंकेचा राजा आहे, राक्षस सहित सर्वांना आनंद वाटला। हे राम नमना लागी जाणा प्रमाल्हाद विभीषण आहे, वानर राक्षसांची सेना समीप घेवनी वंदना चालिलाय। रामचंद्राला नमस्कार करण्यासाठी विभीषणाला आनंद आहे, कारण त्याच्यामुळे आपण राजा झालो। सगळे वानर राक्षस सोबतीला घेतले, दर्शनाला निघाले। ध्वज पताका मंडी समस्त गजवर वीर चालिले संख्याता ती हरिकत रमण मनाय। राम नामाच्या दर्शनासाठी निघालेला विभीषण आहे, ध्वज आहे, पताका आहे, मोठमोठाले हत्ती आहेत, घोडे आहेत, रथ आहे, असंख्यात अशा प्रकारची सेना घेऊन निघाला। स्कंदी विभीषण पाठीची सखा सौमित्र जाणा हनुमान अति विचक्षण दोहिना सैन्य सचिले। आणि हत्तीवरती त्या ठिकाणी असणारे विभीषण बसलेले आहेत, पाठीराखा लक्ष्मण आहे, हनुमान आहे, हनुमान आणि लक्ष्मण या दोघांच्या मध्यभागी विभीषण आहे। निघाले या क्रमे परिकर दोही भागी विचित्र दक्षिणांगी सुग्रीव वीर अति मनोहर वेत्रपाणी। आणि यथाक्रमाने दोन्ही भागामध्ये दक्षिण दिशेला राजा सुग्रीव आहे, उजव्या दिशेला राजा सुग्रीव आहे, डाव्या दिशेला असणारी मित्रपाणी आहेत, हनुमान सोबतीला आहेत। विभीषण निघाले मांगी चालत हनुमान गजो श्रीरामाचा आप्त श्रीरामाच्या पुढे चालत जुत्पत्ती। आणि दक्षिण दिशेला राजा सुग्रीव चालतोय, लक्ष्मण चालतोय, विभीषणाच्या डाव्या बाजूने हनुमान चालतोय। जो हनुमान रामचंद्राला जीवापेक्षा आप्त आहे असा असणारा, जो रामचंद्राच्या आज्ञेचं उल्लंघनच करत नाही, हनुमान निघाला। वामांगी
गजरी भोंगळा कहाला निशान भेरी विराणी वाजत याती कुसरी ध्वनी विचित्र तयमादी विचित्र अशा प्रकारचे वाद्य वाजवत आहे. विभीषण आता राजा आहे. असंख्य दळभार सोबतीला घेतलेला आहे. अनेक प्रकारचे वाद्य आहेत आणि सर्व समवेत निघाला. वाद्य वाद्यांतनाद गंभीर भजक जती अपहार वगे करती जय जयकार आले रघुवीर वंदनाय. अनेक प्रकारचे वाद्यांचा नाद आहे. जी काही भाट आहे ती भाट गर्जना करतायत. सर्वजण रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करीत रामाच्या दर्शनासाठी आले. राज्य विचित्र विभीषण जपनी रघुनंदन आनंद उतरला पूर्णतेने त्रिभुवन कोंदल्याय. आणि विभीषण राज्यधर झालेला आहे. लंकेचं राज्य विभीषणाला प्राप्त झालेलं आहे. आणि असा असणारा विभीषण रामचंद्राने पाहिला. आनंद भगवंताला वाटला. राज्य हाती धरणी विभीषण पुढे झाला सुमित्रानंदन. श्रीरामचरण वंदन करवी आपण त्यादर्याय. हाताला कुणी धरलं ते महत्वाचं आहे महाराज. सज्जन सोबतीला असावा सदुदित. विभीषणाच्या हाताला धरणारा सुमित्र होता आणि असणाऱ्या त्या लक्ष्मणानं हाताला धरला. रामचंद्राच्या पायावरती विभीषणानं डोकं ठेवला. जय जय श्रीरामांचे मनोगात तय सुमंगल वेदो तदे कोणी रघुनाथ आनंद भरीत पैदे काय. विभीषणाच्या मनात जे आहे जे रामाच्या मनात आहे तेच असणाऱ्या विभीषणाच्या मनामध्ये होता. रामचंद्राच्या मनाप्रमाणे राज्याभिषेक झाला. रामचंद्राने पाहिलं. आनंद वाटला. हाती दुधर रावण चरण ध्वनिया जाणाय. अभिषेकीला विभीषण श्री रघुनंदन सुखमयाय. दुर्धर अशा प्रकारचा रावण जो त्रैलोक्याला कुणालाच ऐकत नव्हता असा रावण रामचंद्रांनी मारला. एकाच क्षणामध्ये मारला आणि विभीषणाचा अभिषेक केला. ऐका. राज्य अलंकार कृत विभीषण कोणी रघुनंदन दिल्लाद पवन आशीर्वचन पैदेताय. राज्याचा अलंकार मंडित विभीषण आहे. विभीषण राज्यधर झालेला आहे. रामचंद्रांनी पाहिला. भगवंताला आनंद वाटला आणि रामचंद्र आशीर्वाद देत आहेत. ज्याच्या डोक्यावरती अखिल कोटी ब्रह्मांड नायक रामाचा आशीर्वाद आहे असा विभीषण. ऐका. विपाय जगलाच्या क्या जाय बानू ते तामानी घ्याय. तरी विभीषणाने घ्याचाई सुख्य राज्य भोगी. रामचंद्राने आशीर्वाद दिला महाराज. काय आशीर्वाद दिला. जोपर्यंत असणारा सूर्य अंधाराला जिंकेल. सूर्य अंधाराला जिंकतच नाही का जिंकत आहे. सूर्य उगवल्यावर अंधार राहतच नाही. म्हणजे जी गोष्ट कधीच घडणार नाही तोपर्यंत विभीषण लंकेचं राज्य करणार. कुठपर्यंत. जोपर्यंत सूर्य अंधाराला जिंकत नाही तोपर्यंत विभीषण अक्षय असणारा राज्य लंकेचं करेल. चंद्र संतप्त वयागी अथवा प्रलय जाव भांगी. तथापि विभीषण जगी अभंग भोगिनी जराचाय. भगवंताचे शब्द आहेत. काय रामचंद्राने आशीर्वाद दिला. चंद्र हा संतप्त व्हावा तापावा. चंद्र शीतळ असतो. चंद्र कधीच तापत नाही आणि तो चंद्र तापावा. त्यावेळेस जोपर्यंत चंद्र आगीनं तापत नाही किंवा प्रलय सुद्धा त्या ठिकाणी भंग पावो तोपर्यंत विभीषण लंकेचं राज्य करेल. वैसकाचा निकुळाच्या पृथ्वी जायल सतळाय. तरी जो श्रीरामेचा पिला तो अक्षयी झाला विभीषणाय. आणि कुळाचल आहे तर मोठमोठाले पर्वत पृथ्वी तलावरती आहे. जोपर्यंत पर्वत आपली जागा स्वतः सोडत नाही. पर्वत जागा सोडत नसतो. पण जोपर्यंत पर्वत एका ठिकाणावरती स्तब्ध आहे जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत विभीषण लंकेचं राज्य करील. जोपर्यंत पृथ्वी रसातळाला जात नाही तोपर्यंत अक्षय राज्य विभीषणजी करतील. जय श्रीराम कीर्ती शाश्वत आहे त्रिजगती. जय सुख समिती अक्षय स्थिती राज्यकारी. आणि रामचंद्र सांगतायत विभीषण राज्य लंकेचं कुठपर्यंत करणार आहे. जोपर्यंत रामकीर्ती जगामध्ये शाश्वत आहे. म्हणजे आता सुद्धा या घडीला विभीषण लंकेचा राजा आहे. कारण रामायण चालू आहे.
रामचंद्राची कथा चालू आहे. जोपर्यंत रामचंद्राची कथा जगामध्ये चालू आहे तोपर्यंत सुखानं विभीषण राज्य करेल. जय बाबारी श्रीराम नाम कीर्ती, जय बाबारी श्रीराम भक्ती, जय बाबारी श्रीरामाची ख्याती, राज्याची विभीषण. रामचंद्र सांगताय जोपर्यंत रामचंद्राची कीर्ती जगामध्ये आहे, जोपर्यंत जगातले सगळे जीव रामचंद्राची भक्ती करतात, जोपर्यंत पृथ्वी तलावरती रामचंद्राची ख्याती आहे, रामाचं नाव आहे, रामाचं चरित्र आहे, तोपर्यंत विभीषण लंकेचं राज्य करेल. देवनियाची वचन जगाची सांग वायुनंदनाय, हनुमंत सर्वज्ञ लंका भुवन न्यायी. आणि लगेच आशीर्वाद दिला. अशा पद्धतीचा अक्षय राज्याचा आशीर्वाद रामचंद्रांनी दिला. लगेच हनुमंताला जवळ बोलवलं. हनुमंताला सांगितलं, हनुमंता तुम्ही हुशार आहे, आता लगेच विभीषणाला लंकेत घेऊन जावा. प्रकारचा तोरणाची मंडित लंका भुवन महोत्सव वायुनंदन राजा विभीषण प्रवेशवी. तोरणासहित असणाऱ्या अतिशय मंडित लंका भुवन सोन्याचा आहे आणि त्या असणाऱ्या अतिशय आनंदानं मोठ्या उत्साहामध्ये विभीषणाला मिरवत लंकेमध्ये घेऊन जावा. रावणाची अभिषेकिले विभीषणाची गुढी उभवणी जानकीची हे वार्ता तीच सांगावी. आणि मग रामचंद्राची आज्ञा त्या असणाऱ्या हनुमंत सांगताय जावा लंकेमध्ये. आणि लंकेमध्ये गेल्यानंतर ना अशोक वनात जावा. तुम्हाला माहिती, तुम्ही अगोदर गेला होता, रावणाला मारलं, विभीषणाला अभिषेक केला, ही माहिती सीतेला सांगा. कोणी या श्रीरामाज्ञा उल्हास वायुनंदनामस्तकी वंदनीय वचन घावनी शाळा घातलाय. रामचंद्राची आज्ञा हनुमंतानं ऐकली. हनुमंताला आनंद वाटला. विभीषणाला सोबत घेतला, वाद्य वाजवित लंकेकडे मारुती हाती प्रीती निघाला. नळ निघाला, निळ निघाला, जांबुवंत आहे, राजा सुग्रीव आहे, अंगद आहे, हनुमान आहे, सगळ्यांना घेऊन लंकेत लागली विचित्र ध्वनी उठला. ती गजर हरिके नसती वानरे माता पुच्छ हागरे भवानी. विचित्र अशा प्रकारे वाद्यांचं गजर होतोय. विचित्र अशा प्रकारची ध्वनी त्या ठिकाणी ध्वनीचा नाद होतोय. सगळी वानराला राक्षसांना आनंद आहे. निघाले पायाने बळीदाने राक्षसाने ती सन्माने मृदी घरी लोटांगणे विभीषण संतुष्ट. आणि देशोदेशामधली जी राक्षस होते, विभीषण हा राक्षसांचा राजा झाला. देशोदेशामध्ये मात पसरली. अनेक असणारी राक्षस धन धान्य करभार उपायानं घेऊन विभीषणाला नमस्कार करायला येतात. आणि सगळे असणारे देवलोक, वानर, राक्षस रामचंद्राच्या कीर्तीचा अतुलनीय वर्णन करू लागले. राजमंडित चौघे प्रधान समवेत वानर बांधिया परिमित लंकेत प्रवेश. आणि मग असे असणारे अतिशय उल्हासाने विभीषण राजा आहे. विभीषणाची 4 प्रधान आहेत सुरुवातीपासूनचे. ते 4 प्रधान समवेत विभीषण आपल्या राजगादीपर्यंत पोहोचले. प्रवेश लंका भुवन विभीषणाती विचक्षण रामांगणे लागी. प्रवेश लंका भुवन विभीषणाती विचक्षण रामांगणे लागी. नमन करवया पण चालिला. विभीषण लंकेमध्ये गेल्याबरोबर ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस विभीषणाने विचार केला, सीता अजून अशोक वनामध्ये आहे, त्या सीतेला सोडवायचं आणि रामचंद्राच्या धर्मपत्नीला नमस्कार करण्यासाठी विभीषण निघाला. लंका भुवनी कोणी जनक नंदी प्रवेश अशोक वनी कोणी जनक नंदिनी. नमन करवया लागली सकळ मनी उत्साह. आणि विभीषणाच्या सोबतीला अनेक जण गेलेले होते. अशोक वनामध्ये पोहोचले. सीतेला पाहिला, नमस्कार केला. कोणी जानकीची चुकव दाटले. हनुमंताची लोटांगणाची प्रीतीची घालणी चरणाची लागला. हनुमान विभीषण सगळे असणारे वानर अशोक वनामध्ये आले.
हनुमंताने सीतेला पाहिल्याबरोबर अतिशय आनंद हनुमंताला वाटला. सीतेच्या पायावरती लोळणी घेतले. कोणी हनुमंताची अत्यल्ल उल्हास जानकीची उचलून अतिवृत्तीची सर्व भावे आलिंगिलाय. हनुमंताला पाहिलं, सीतेला खूप आनंद वाटला. पाठीमागे एकदा पाहिलेलं होतं आणि तोच असणाऱ्या हनुमंताला पाहिलं सीतेनं. खूप सर्वांगाला आनंद वाटला. हनुमंताला उचलला. जसं लेकरू आईला भेटावं तसं सीता माता भेटू लागल्या. बाळकच दुनिया एका मातेची भेट आवश्यक सभेमध्ये एखादं लेकरू आहे आणि असणारं लेकरू मोठ्या महासंकटामधून वाचावं. वाचल्यानंतर ना आई त्याला जसं प्रेमाने मिठी मारते, जवळ घेते, त्याच पद्धतीने सीता हनुमंताला कुरवाळू लागल्या. पुत्रज्ञ हनुमंत लिंगित जनक दुईताय आनंद झालेला चित्तात प्रेमाचा साध गदी. अशा पद्धतीने पुत्र स्नेहानं जसं आईचं प्रेम मुलावरती असतात, त्या असणाऱ्या पुत्राच्या मायेनं, पुत्राच्या स्नेहानं सीतेनं हनुमंताला आलिंगन दिलं. भेटल्या, आनंद वाटला. हनुमंताची अभिचिंचन जानकी करुणी पूर्ण अमृत हस्ते करुणी कुरवाळी. आणि प्रेमाच्या अश्रूनं डोळ्यामधून जे पाणी वाहत होतं ते प्रेम अश्रूनं हनुमंताला अभिषेक सीतेने केला आणि हनुमंताच्या अंगावरून हात फिरवला. अतिशय प्रेमानं सीता कुरवाळू लागल्या. पण प्रीती करून हनुमंत सीतेच्या पुढे उभा आहे. दोन्ही हात जोडलेले, दोन्ही हात जोडून त्या ठिकाणी हनुमंत सीतेच्या पुढे उभा राहिले. अतिशय नम्रतेनं, विनीततेनं काय बोलतात. श्रीरामाला चरण श्रीराम भजनात जाण केले निर्दलन स्वकुळाच. विभीषणाची आणि सीतेची माहिती नव्हती, भेट नव्हती, कधी बघितलेलं नव्हतं सीतेनं विभीषणाला. त्यामुळे हनुमानजी समोर गेले आणि सांगू लागले, माते आई साहेब, हा विभीषण आहे. स्वतःच्या कुळाचा असणारा उद्धार केला. रामचंद्राला शरण आला, सर्व राज्यावरती पाणी टाकलं, आशा सोडली, भगवंताला शरण आला. कुळाचा उद्धार करणारा तो हा विभीषण. ती बुड मार काय युक्ती सांगून या श्रीराम प्रतिमा रविला लंकापती विजयी रघुपती जेने केला. हाच विभीषण आहे जे अतिशय गुढ युक्ती लंकेमधल्या, अतिशय दारुण शस्त्रास्त्र, गुप्त ठिकाण, गुप्त आघात असं असणाऱ्या विभीषणानं रामाला सांगितलं आणि विभीषणामुळेच रामाला विजय भेटला. रावण मारला. राजा विभीषण श्रीराम अभिषेक म्हणी आपण तुझं करावय नमन प्रीती करून पाठविलाय. तोच हा विभीषण आहे. रामचंद्राने लंकेचा अभिषेक केलेला आहे विभीषणावर. लंकेचं राज्य विभीषणाला अर्पण केलेलं आहे आणि तुम्हाला नमस्कार करण्यासाठी विभीषण इथं आले. विभीषणाच्या संगती विजयी सुधा श्री रघुपती अक्षय विजय स्थिती उर्मिला पती जाणवाद्य. आणि हनुमान सांगतात, आई साहेब, माते, या विभीषणामुळेच तुमचा असणारा पती रामचंद्र विजयी झाले आणि त्या विभीषणामुळेच रामचंद्राची कीर्ती झाले. हे जय सुग्रीव गती राजा विजय अंगद युवराज विजय जनपती वाजा विजय रघुराज याचनी. वानराला प्रत्येकाला विजय भेटला. राजा सुग्रीव विजयी झाले, अंगद विजयी झाला, हनुमान विजयी झाला, रामचंद्र विजयी झाले. कारण फक्त विभीषण आहे. नरनिळादी जांबुवंत वानर वीर विख्यात रण योग्य रणवंत विजयी समस्त याचनी. नळ आहे, नीळ आहे, जांबुवंत आहे, जे काही विख्यात प्रसिद्ध नामांकित वानर आहे, प्रत्येकाचा विजयी झाला फक्त एका विभीषणामुळे. आईचे बोलणे हनुमंत जाण हाती धरून विभीषण नमस्कारिले श्रीचरण प्रीती करो जानकीच. अशा पद्धतीने हनुमंताने सांगितलं, विभीषणाच्या हाताला धरला आणि सीतेला, विभीषण जे आले, सीतेला नमस्कार केला. ऐका हे उतरणी त्वरित प्रीतिमंत गावघराणी प्रेमातृचिंतन देता विचकित विभीषण. लगेच सीतेनं उचललं विभीषणाला. आपल्या पायावरती दर्शन घेत असताना विभीषणाला उचललं, मस्तकावरती अवधान केलं. सीते मातेनं प्रेमाच्या अश्रूनं विभीषणावरती अभिषेक सीता माता करतात. सुग्रीव राजा जाण हनुमान भेटली आपण प्रीती उज्ज्वल केले अवघ्राण मस्तकी. तसाच वानरांचा राजा
हनुमान प्रत्येकाला सीतामातेला भेटू लागले, नावासहित, प्रतापासहित, कीर्तीसहित. हा वानरांचा राजा सुग्रीव आहे असं हनुमानजी सांगून सीतेला भेटवलं. नमस्कार केला कुरवाडीला ती विनीत प्रिय राम प्रेमे. अंगद पुढे आले. लगेच अंगद आल्याबरोबर हनुमंताने सांगितलं हा वालीचा असणारा मुलगा किष्किंधेचा युवराज अंगद आहे. अंगद आले, सीतेला नमस्कार केला. पुढे झाला जांबुवंत तुझे नदी मुख देतो जानकी ते नमस्कारिता ती विनीत राम प्रेमे. जांबुवंत पुढे झाले, जांबुवंत आले, सुषेण आला, दधिमुख आला, सगळे वानर आले, सीता मातेला नमस्कार करू लागले. हनुमंताची आज्ञापन केले आपण जानकी. आणि मग सीतेने सगळ्यावरती कृपेचं अवलोकन केलं, सगळ्यांना समाधान दिलं. हनुमंताची आज्ञा त्या ठिकाणी घेतली, मान्य केली. काय करतात ऐका. लहान श्रीरामे अभिषेकीला निज राज्य पावलाय अनुग्रह विराजला निज भुवन बहिला प्रवेश. आणि लगेच सीता माता सांगतायत, सीता सांगू लागले हनुमंता, रामचंद्राने ज्याचा अभिषेक केला तो विभीषण आहे आणि त्याला असणाऱ्या लंकेमध्ये घेऊन जावा, राज्याभिषेकावरती राजगादीवरती सन्मानानं बसवा. सीता सांगतात रावणी आज्ञापन हनुमान अत्यंत सज्ञान विभीषण आपण राज्य भुवन प्रवेश. सीता मातेचं बोलणं ऐकलं, आज्ञा शिरसावंद्य मानली. हनुमंतानं विभीषणाला घेतला, सीतेच्या सांगण्यावर लंकेत नेलं. सिंहासनानी सकळ भोग श्रीराम कृपाव व्यंग विभीषण पावला सांग सुख भंग उतळले. आणि सिंहासनावरती सगळी जी काही भोग आहे, राजगादीची जी काही सुख आहे, ते सगळं असणार सुख रामचंद्राच्या कृपेनं विभीषण भोग सुखाचा आनंद घेऊ लागला. सर्वता जे दुष्प्राप्य राज्य ते श्रीराम कृपानी जो विभीषण पावनी सदनाचा भोग आनंद. आणि जे कोणालाही भेटणार नव्हतं असं असणार दुर्जय. लंकेचं राज्य काय एवढं सोपं आहे काय? सोन्याचा देश भेटणं म्हणजे एवढं सोपं आहे का? आणि ते असणार दुर्जय विजयी करून न भेटणार राज्य लंकेचा रामचंद्राच्या कृपेनं विभीषणाला मिळालं. विभीषणाला आनंद वाटला. कसा आनंद वाटला? दुष्काळामध्ये मिष्टान्न मिळावं. दुष्काळात एक टायमाला भाकर भेटत नाही, त्या दुष्काळामध्ये मिष्टान्न मिळावं. किंवा अवर्षणे अचानक पाऊस यावा, अनेक दिवस पाऊस नसावा आणि अचानक पाऊस त्या ठिकाणी पडावा. किंवा त्या ठिकाणी जी काही अंकुर आहे, पृथ्वी तलावरचं अंकुर, गवत सुकायलंय आणि त्या असणाऱ्या गवताला त्या ठिकाणी अमृत मिळावं, एवढा आनंद विभीषणाला वाटला. आयुष्या जोडी आयुष्य रंका इंद्रपद सावकाच्या झाले विभीषणाचा श्रीरामाचं निवटताय. विनटता रामचंद्राच्या सेवेमध्ये विनटल्यामुळं, रामचंद्राच्या भक्तीमुळं, रामचंद्राच्या सेवेमुळं जे अल्प आयुष्य आहे, ज्याचं आयुष्य कमी आहे, त्याला त्या ठिकाणी आयुष्य मिळावं. साधे असणारे दीन गरीबाला इंद्रपद मिळावं, तर तेवढा आनंद विभीषणाला झाला. विनविते झाले कपिपती झाली सकळ कार्याची स्थिती आणि मग इकडं असणारे हनुमानजी, सगळे असणारे वानर हनुमंताला बोलू लागले, विनंती करू लागले. हनुमंता, सगळं कार्य परिपूर्ण झालंय, आता आपण सीतेला अशोकवनामधून घेऊ आणि रामाच्या दर्शनाला घेऊन जाऊ. खूप दिवस झालं, रामापासून सीता लांब आहे, आता सगळंच कार्य झालंय, त्यामुळे सीतेला घेऊन चला असं वानर हनुमंताला. वचन हनुमान निधी प्रतिवचन त्याने खवळले कपिगान कोल्हाळ संपूर्ण धरिला. सगळ्या वानराचं बोलणं हनुमंतानं ऐकलं. हनुमंताने मनावरच घेतलं नाही सीतेला आणि रामाला भेटवायचं. का? कारण हनुमान खूप ज्ञानी आहे. बाकीची वानर बोलू लागली सीतेला घेऊन चला,
हनुमान काहीच बोलले नाही. ज्यावेळेस हनुमान गप बसले तेव्हा वानरांना राग आला. सकळ भोगादी करोनी राजोपचारा देवनी पाणी पादत राहणी चांदणी एकली वनी प्रवेशली. अनेक असणारे जे काही वानर आहेत ते प्रत्येक असणारी वानर सीतेच्या बाजूने बोलू लागले, सीतेच्या पक्षानं बोलू लागले. म्हणले ऐका, सगळे असणाऱ्या भोगावरती पाणी दिलं, सर्वस्वाचा त्याग केला आणि सगळं त्या ठिकाणी त्याग करून राजा असणारा विभीषण लंकेचा सकळ भोगादी करुणी राजोपचारा देवनी पाणी पादत राहणी चांदणी एकली वनी प्रवेशली. वानरांनी सांगितलं होतं सीतेला घेऊन चला. हनुमान काहीच बोलत नाही. त्यावेळेस वानर बोलतायत, हनुमंता तुम्हाला माहिती नसेल, अवई सीता आहे. वनवास सीतेला नव्हता, पण रामाच्या सेवेसाठी सगळ्या राजभोगावरती पाणी सोडलं, सगळ्याचा त्याग केला. चपला सुद्धा ते सीतेनं घातल्या नाहीत. अनवाणी पायानं राजाचं लिकरू वनामध्ये आले. वानर बोलतात, रे रामाचे वेळा गिरे का चांदणे केले शरीर सुखाय ते जानकी सत्वर रेखा रघुकुळ टिळका भेटवावी. वानर सांगतात, हनुमंता रामचंद्राची सेवा करण्यासाठी शरीराच्या सुखाचा सगळ्या त्याग केला. कोणतेच सुख सीतेला भेटलं नाही. सगळ्या सुखाचा त्याग केला. अनवाणी पायाने वनामध्ये आली, काट्या कुट्यामध्ये हिंडली. ती सीता आहे आणि त्या सीताला रामाला भेटवा. मी विनविता सकळ जन तो नद्याची प्रतिवचन काय तुझ्या आहे मनोज्ञ ते संपूर्ण चिन्ह लक्षण. वानरांनी विचारलं, हनुमंत आम्ही एवढी विनंती करताय, बोलतोय, सीतेला घेऊन चला म्हणतोय, तुम्ही गप्पच बसलेत आल्यापासून ममून धरले, काहीच बोलायला गेलेत. नेमकं तुमच्या मनात काय आहे? तुमच्या मनातलं मनोज्ञ काय आहे आम्हाला सांगा. भावार्थाचा मी रोज वाजण्याचा किंकरो श्रीराम हनुमंत कमल मधुकरो हनुमान वेरो विनवित. सगळे वानर रागावून बोलत होते हनुमंताला, कारण वानरांनी सांगितलं होतं सीतेला घेऊन चला. हनुमान गप बसले होते. त्यावेळेस वानर रागवले. मग धैर्याचा महामेरू, धैर्य रूपी असणारा पर्वत हनुमंतराय, भावार्थाचा असणारा महामेरू, आज्ञेचा किंकरू, रामाच्या हृदयामधलं जाणणारा हनुमान काय बोलतात. मुखे श्री रघुनाथ बोलिला नाही तत्व नाही संकेतात ते जानकी ते आणावी. आणि हनुमान सांगू लागले, ऐका, तुम्ही सगळेजण म्हणताय सीतेला घेऊन चला, सीतेला घेऊन चला, पण मी गप का बसलोय? रामचंद्राने आपल्याला काय सांगितलंय? विभीषणाला घ्या आणि अशोकवनामध्ये जावा, सीतेला सगळं वृत्तांत सांगा. एवढाच निरोप रामाचा आहे. राम म्हणलेत का सीतेला घेऊन या? अजिबात नाही. रामाची तशी आज्ञा नाही. मग रामाची आज्ञा न होता सीतेला घेऊन जायचं कसं? या करिता माझे चित्त झाले अतिशय भ्रमित, काही योजना निश्चित तर राहिलो निवांत मनवनी. म्हणून माझं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये मला काही कळना गेलं, कारण रामचंद्राची आज्ञा आपल्याला नाही. रामानं स्वतःच्या मुखाने सांगितलंच नाही सीतेला आणा म्हणून. मग रामाने न सांगता आपण कसं काय घेऊन जायचं? त्याच्यामुळं माझं चित्त भ्रमित झालं. म्हणून तो मला मी काहीच बोललो नाही. हनुमान सांगतात, कळता या अर्थाची मी काय सांगावे तुम्हाची म्हणून निवांत मानाची तव तुम्हाची क्षोभर. हा रामाचा भूयार्थ मला कळला नाही. रामाने तर तोंडाने सांगितलं नाही सीतेला आणा, फक्त म्हणले होते जाऊन विभीषणाची सीतेची भेट घडवा, सगळा झालेला वृत्तांत सांगा. एवढाच निरोप रामाचा होता. मग माझ्याही लक्षामध्ये आलं नाही नेमकं तुम्हाला उत्तर काय द्यावं, म्हणून मी शांत बसलो. आणि मी गप बसल्या बसल्या तुम्हाला एवढा राग याचं काय कारण आहे? या करिता ऐकोनी वचन अर्थ पुढे झाला जांबवंत लक्षणी हनुमंत स्वय बोलत आवेश. आणि सगळ्याचं बोलणं, हनुमंताचं बोलणं ऐकलं, वानराचं बोलणं ऐकलं, जे ज्ञानानं समर्थ आहे, जे अनुभवानं समर्थ आहे, सगळ्यापेक्षा वयोवृद्ध असणारे जांबुवंत वानरामधून पुढे आले. हनुमंताला लक्ष केलं. हनुमंताच्या समोर जांबुवंत आले. काय बोलतात? हनुमंत सकळावी की तुझ उत्पत्ती आहे निकी, स्त्री पुरुषाची उकिनी की अनलकी ते तुझ कशी. आणि मग त्यावेळेस जांबुवंत सांगू लागले,
जांबुवंत सांगतायत हनुमंता, स्त्री आणि पुरुष ह्यांच्या मनातला भेद तुला कळणार नाही. तुला कसं कळणार आहे स्त्री आणि पुरुष? रामचंद्र तो भगवान परमात्मा आहे. पती पत्नीच्या मनातलं गुह्य तुम्हाला कसं कळेल? अनोळख आहे, ओळख करून देतो. ऐका. स्वमुखे श्री रघुपते कवी सांगे तो प्रती माझ भेटवा विचिता सती म्हणून काकोळती तवनय. जांबुवंत सांगू लागले, हनुमंत मनाने बी काही काम करायचे असते. तो प्रत्येक गोष्टीला रामाची वाट बघायची नसते. रामचंद्र तोंडाने सांगणार आहे का माझ्या बायकोला मला भेटवा म्हणून? सांगणारच नाही. स्वमुखाने कसं सांगणार आहे? अजिबात सांगणार नाही. काही गोष्टी आपण कराव्या लागतात. रामचंद्राच्या आज्ञेची किंवा त्यांनी सांगावं असं काय आहे? काही काही गोष्टी आता एवढे दिवस झाले सीतेपासून लांब आहे, मग आपणच ओळखायचं असतंय की रामाची सीतेची भेट घडवून द्यावी. त्यांच्या आज्ञेची वाट कशाला बघायची आहे? जांबुवंत काका बोलतात, फुले ताई आपण विचार करावा पूर्ण जानकीला हि रघुनंदन तन संकीर्ण पैजा. विचार करा हनुमानजी, तुम्हीच आठवा त्या सिद्धीसाठी राम किती रडत होता. रामाचं शरीर त्या असणारं वाळून गेले सगळं सीतेच्या आठवणीमध्ये, तिच्या ध्यानामध्ये. मग एवढी सगळी रामाला अवस्था असताना मग त्याच्या आज्ञेची वाट कशाला बघायची? आपण आलोय अशोकवनामध्ये, घेऊन जाऊ असं जांबुवंत काका बोलतात. ये लागी वदिला विरा दुखर दुचन त्रिचरा बंधो त्यांचा क्षण केला वधो तो निज वधो के विसांडी. ऐका, जांबुवंत काका बोलतायत हनुमंत ऐका. तुम्ही गप बसले, तुम्ही सीतेला घेऊन चलत नाही त्याचं ऐका म्हणले. कसं आहे, एवढं सीतेसाठी एवढं सगळं उठाठेवा रामचंद्रांनी केला. विराटाला मारलं, कुणासाठी? सीतेसाठी मारलं. खरं दूषणाला मारलं, सीतेसाठी मारलं. सगळी राक्षस मारली, सीतेला सोडवण्यासाठी मारली. मग एवढं सगळं सीतेसाठी केला, मग त्या सीतेचा त्याग रामचंद्र का करतील? जरा विचार. लागी वदिले मारीच्या हाची चर्म काढलेले कंचो केशेचे उद्धार जटायुची त्या जानकीची के विसांडी. ज्या सीतेच्या एका शब्दावरनं रामचंद्र हरणाच्या पाठीमागे गेले, त्या हरणाला मारलं आणि कुंचुकी असणाऱ्या त्या कुंचुकी आणण्यासाठी, हरणाचं कातड आणण्यासाठी सीतेच्या सांगण्यावरनं गेले. सीतेच्या सांगण्यावरनं राक्षसांना मारलं. एवढं खरं दूषण त्रिशराला मारलं आणि एवढा असणारा रामचंद्र सीतेच्या सांगण्यावरनं एवढं केलं, मग तो स्वतःच्या पत्नीचा त्याग का करेल? जे लागी वनावनाय हिंडता झाला श्री रघुनंदनाय तिथे सांडीला पणा सर्वता जाण हे नगरे. जांबुवंत सांगतायत हनुमंता, लक्षात घ्या. ज्या सीतेसाठी रामचंद्र वनवन हिंडत होता, झाडांना दगडांना कवटाळत होता, सीते म्हणून हाक मारत होता, आणि सीतेसाठी अशी अवस्था रामाची झालेली असताना तोच राम सीतेचा त्याग कशामुळे करतील? वाळी बधोनी आद्या काय सुग्रीवाची लागी केलाच काय ते जानकी ते देखा रघु टिळका देखा रघुकुळ टिळका त्यानं सांडवे. ऐका हनुमंत ऐका, आम्ही सगळी तुम्हाला विनंती करतोय, सीतेला घेऊन रामाकडे चला, पण तुम्ही काहीच उत्तर देत नाही. तो राम, ज्या रामचंद्रानं सीतेसाठी वालीला मारलं, सीतेसाठी किष्किंधेचा राजा सुग्रीवाला दिलं, सीतेसाठी एवढे सगळं रामाने केलंय, मग त्याच सीतेला रामचंद्र कशी उपेक्षा करतील? तुम्ही आम्ही सकल वानराय जिजनी व्याज श्रीराम किंकाराय ते सीता सती सुंदर श्री रघुवीर के विसांडिये. ऐका म्हणले, ऐका हनुमंत, आपण सगळे रामाचे भक्त झालो, रामाचे दास झालो. एवढंच नाही तर राम आपल्याला भेटले. कशामुळे भेटले? कोणामुळे भेटले? सीतेमुळे भेटले. सीता जर रावणानं आणलीच नसती तर आपली रामाची भेट झाली असती का? नाही. मग तोच असणारा राम सीतेची उपेक्षा का करेल? जरा विचार करून सांगा. जिची रघुपती तू ते पाठविले मारुती शोधिता लंका पालती केली निश्चिती जिचे लागे. जांबुवंत काका बोलतात हनुमंत, आठवा पाठीमागचा इतिहास. त्या सीतेच्या शुद्धीसाठी तुम्हाला रामाने पाठवलं होतं.
तुम्ही लंकेमध्ये आलात, कुणाला हुडकायला? ह्याच सीतेला शोध घेण्यासाठी आलात. लंका पालती केली म्हणजे लंकेचा प्रत्येक ठिकाणी शोध घेतला, प्रत्येक घरोघर सीतेला शोधलं. हेच सीतेच्या शोधासाठी तुम्ही एवढा अट्टास केला, असं जांबुवंत काका बोलतात. लागी सागर गांजीलाय, शेळा शेतो बांधिलाय, लंकेचा निरोध केला, रावण बदिला लागे. ऐका हनुमंतराया, ज्या असणाऱ्या सीतेच्या भेटीसाठी रामचंद्रांनी सागराला सुद्धा गांजलं, सागरावरती सुद्धा बाण उचलला. कोणासाठी? सीतेसाठी. ज्या सीतेसाठी समुद्रावर दगडाचा पूल बांधला. रामचंद्रांनी पूल कशासाठी बांधला? सीतेला सोडवायचं होतं म्हणून समुद्रावरती पूल बांधला. लंकेमध्ये रामचंद्र आले, ज्या सीतेसाठी रावणाला मारलं, ते सीतेचा त्याग, त्या सीतेची उपेक्षा रामचंद्र का करतील? जिचेने सुरत तिचा कोडी, त्यांची सुटली बांधवडी, निज राजाची उगवली गुढी, स्थापिला निर्वाळी विभीषण. आणि ऐका, जिच्यासाठी सगळे असणारे 33 कोटी देव सोडवले गेले. कोणासाठी सोडवले? सीतेसाठी सोडवले. सीतेमुळेच देवांची बांधवडी सुटली. सीतेमुळं लंकेमध्ये रामराज्याची गुढी उभा राहिली. सीतेमुळं सगळे असणाऱ्या देव लोकांना आनंद झालेला आहे. आणि त्याच सीतेची उपेक्षा रामचंद्र का करते? श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. ते सती जनक दुहिता, सांडणे न घडे सर्वता, सावधान होई हनुमंता, भेटवी सीता श्रीरामा. जांबुवंत काका सांगू लागले, ऐका हनुमंतराया, ज्या सीतेसाठी रामाने एवढा अट्टहास केला, ज्या सीतेच्या भेटीसाठी रामचंद्र इथपर्यंत आले, आपण सगळे रामाचे दास झालो. कोणामुळे? सीतेमुळे झालो. आणि त्या सीतेची उपेक्षा रामचंद्र का करतील? त्यामुळे हनुमंत जरा सावध व्हा, लक्ष द्या आमच्या बोलण्याकडे. आणि आम्ही म्हणतोय म्हणून चला उठा, सीतेला घ्या आणि डायरेक्ट रामाकडे चला. आमचे सवेचे पै देख, हेची फळ अलौकिक, दोघा करावया मेळ एक, विचारा अनेक सेना. आणि जांबुवंत काका सांगतायत, आम्ही रामचंद्राची एवढ्या दिवस सेवा केली, त्या सेवेचं एकच फळ आहे. त्या सेवेमधून आम्हाला तेव्हाच आनंद होईल जेव्हा दोघ जण भेटतील. राम आणि सीता एकमेकाला भेटतील, एकमेकाच्या समोर येतील, एकमेकाचा स्वीकार करतील, तेव्हा आम्ही आमच्या सेवेमधून उत्तीर्ण होऊ, त्या सेवेचा आनंद आम्हाला मिळेल, असं जांबुवंत काका सांगतात. ते वेळी निश्चित स्वयं बोलिला श्री रघुनाथ, जानिकी सांगावे हर्षित, जय लंकानाथ निवटीला. आणि तेव्हा आपण मग असे विभीषण काकाला घेऊन गेलो होतो का नाही रामाकड? मग तेव्हा रामचंद्राने काय सांगितलं होतं? विभीषणापाशी अशोकवनामध्ये जावा, सीतेला सगळं वृत्तांत सांगा, राजा रावणाला मारलेलं सांगा, विभीषणाला लंकेचं राज्य दिलेलं सांगा, असं हनुमंत तुमच्या समोर रामाने बोलले होते. याचे पोटी ध्वनीत बोलून गेला रघुनाथ, सगळं झाला कार्यार्थ, भेटावा निश्चित जानकी. जांबुवंत काका सांगतात, हनुमंता तुम्हाला बारीक बारीक गोष्टी जरा लक्षात येत नाही. ज्यावेळेस रामाने सांगितलं सीतेला सगळं सांगा, त्याच वेळेस रामचंद्र त्याच शब्दामध्ये बोलून गेले की सीतेला घेऊन या. काही आपण बी मनानं करायचं असते हो, प्रत्येक गोष्ट रामाने सांगावी असं काय आहे का? आता रामचंद्र कसं सांगतील माझ्या बायकोला आणा म्हणून? नाही सांगणार. ज्यावेळेस रामाने सांगितलं सगळी माहिती सीतेला सांगा, त्यावेळेस आपण लक्षात घेऊन आपणच लक्षात घ्यायचं असतं की सीतेला घेऊन जावं, म्हणून आम्ही सांगावे चला. जांबुवंत काका बोलतात, हा अर्थ न कळे पै तुझ, स्वयं झालासी निर्बुज, भेटावया रघुराज, जनात्मजा चालो द्या. ऐका हनुमंतराया, तुम्हाला रामचंद्राच्या बोलण्याचा अर्थ व्यवस्थित कळला नाही, माझ्या लक्षामध्ये आला. त्याच्यामध्येच रामचंद्र बोलून गेले होते, त्यामुळे सगळं रामचंद्रांनी तेव्हाच सांगितलं, जेव्हा विभीषणाला बोध करत होते, आशीर्वाद देत होते, तेव्हाच सांगितलेलं आहे. म्हणून आता माझं एकच मत आहे की सीतेला घ्या आणि सगळे मिळून रामाच्या दर्शनाला जाऊ, असं जांबुवंत बोलतात. ऐकोनिया ते वचन, हनुमान घाली लोटांगण, तुम्हाहुनी अधिक ज्ञान, सर्वता जाण मज नाही. जांबुवंत काकाचं बोलणं ऐकलं, हनुमंतानं लोटांगण घातलं आणि मग हनुमान बोलतायत, बरोबर आहे काका तुमचं. आता तुम्ही आमच्यापेक्षा कितीतरी वयोवृद्ध आहे, कितीतरी ज्ञानी आहात,
आणि तुमच्यापेक्षा ज्ञान माझ्याकडे काय असणार आहे. तुम्ही म्हणताय म्हटले बरोबर आहे, योग्यच असेल. चला असं हनुमान बोलतात. बहुतांच्या मनासी आले ते मज सर्वता मानले, उचित पाहिजे केले त्याची वाईले करावे. मग हनुमंत सांगतायत कसं आहे, आता तुम्ही एवढी सगळी म्हणता म्हणून मी तयार झालोय. प्रत्येकाच्या मनामध्ये तेच आहे, बहुमत तुमच्याच बाजून आहे आणि माझ्या एकट्याच्या विरोधाला काय करायचंय. सगळेजण म्हणतायत घेऊन चला, तर चला. हनुमंताचे नी वचने हरिकली वानरगणे, देव नामांची किरणे रामांगणे नेनो पाहती. आणि मग कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, देव नामाची किरणे रामांगणे नेओ पाहती. असो पांडुरंगा करू प्रथम मला दुसऱ्या चरण सांगतात. या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार होऊन बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान हनुमंतराय म्हणले निहू म्हणल्यावर वानर मंडळीला सर्वांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर काला आणि म्हणले सीता माऊलीला आपण घेऊन जाऊ. सगळं वानरांचा वर किष्किंधेचा राज्यधर, पुढे होऊनी सुग्रीव वीर नमन सत्वर पै केले. आणि मग सगळ्यांच्या पुढे असणाऱ्या किष्किंधे नगरीचा राजा आणि वानरांचा राजा असणाऱ्या सुग्रीव राजा पुढे गेलेल्या आणि साष्टांग दंडवत सुग्रीव राजाने घातला. अति विनीत अत्यंत प्रीती लोटांगणी पुढती, अति मधुर वचनोक्ती जानिके प्रती विनवी. अतिशय आवडीने असणारी विनंती सीता माऊलीला करू लागलेले आहेत. पुन्हा पुन्हा लोटांगण घालवले, पुन्हा पुन्हा हात जोडू लागलेले आहेत आणि गोड शब्दांनी सीता माऊलीला काय म्हणू लागले. गे जानिके माते श्रीराम योगे व्रत असते, जाळूनी सांडिले देव भावाते श्रीरामाते आठवी. ऐका सीता माऊली आई साहेब, तुम्ही म्हणजे प्रभू रामचंद्राचा योग झाला म्हणजे प्रभू रामचंद्रापासून तुम्ही दूर झाला. योग म्हणजे जोडणं, वियोग म्हणजे तुटणं, लांब जाणं. आणि मग म्हणजे तुम्ही लांब गेला, त्याच्यामुळे असणाऱ्या आपल्या देह भावाला तुम्ही असणार झुरून 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 आपल्या भाषेत म्हणायचं टाकलं म्हणजे असणार जाळून टाकलं म्हणजे झुरीवला देह तुमचं म्हणणे प्रभू रामचंद्राचं ध्यान करून करून. त्याजिले अन्न जीवन त्याजिले फळ भोजन त्याजिले भोग गहन श्री रघुनंदन वियोगे. किती योग झाला, किती दुःख त्या प्रभू रामचंद्रापासून दूर गेल्यामुळं. अन्न पाण्याचा त्याग केला, फळ भोजन ही केलं नाही आणि कुठल्या प्रकारचं भोग सुद्धा सीता माऊली तुम्ही घेतलं नाही. मग 6 महिने उपाशी कसं काय असतील. असू द्या, कोणतरी जेवण देत होतं म्हणून वाचा. त्याजिले वस्त्रालंकार त्याजिले अभंग परिकर, माता वळला जटाभार वलकंबर परिधान. म्हणे ब्रह्मदेव रोज सीता माऊलीला येऊन देऊन जात होते म्हणा प्रसाद. त्याच्यामुळे असणार सीता माऊली व्यवस्थित नाही तर 6 महिने उपवास प्रभू रामचंद्राचा. एवढाच नाही म्हणजे वस्त्र अलंकाराचा त्याग केला सीता माऊली. कुठला असणार स्वच्छ अंगावर कपडे नाहीत, स्वच्छ पाण्याने स्नान कधी नाही म्हणले असणार, कधी हिनी फणी कधी नाही. सर्व असणाऱ्या जटा झालेल्या म्हणजे केसावर आणि वलकलांबर परिधान केलेलं आहे. रुधिर शोषले समस्त मांस आटले जेथीले तेथ, चर्म झाले अस्थिगत श्री रघुनाथ वियोगे. किती प्रभू रामचंद्राविषयी दुःख, किती असणारा वियोग प्रभू रामचंद्राचा. सगळं असणारं रक्त तुमच्या अंगातलं सीता माऊली संपलं, मांस सुद्धा संपलं गेलं, फक्त हाड आणि त्वचा राहिली. ती त्वचा सगळ्या हाडाला चिटकून गेली सीता माऊली. उग्र तपश्चर्या त्याटक सुरवर्या तेने तेजे रघुवर्या संतापस बाह्य झाला असे. काय सांगायचं, अतिशय उग्र तपश्चर्या अशा प्रकारची तुम्हीची जणू काय असणार त्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या वियोगामुळं दुःखामुळं एक प्रकारची तुमची असणारी तपश्चर्या झाली की काय. आणि ते जे काय प्रभू रामचंद्राचं तेज आहे, ते तेजामुळे तुम्ही असणारा तुम्ही आतून आणि बाहेरून तप्त झाल्या, तर त्या तप्त शरीर झाल्यामुळं तुमचं रक्त आटलेलं आहे, मांस संपलेला आहे, त्वचाने हाडच शिल्लक राहिलेले आहेत म्हणले. जानकी वियोग विहरे पूर्ण अतिसंतप्त रघुनंदन, करून या सेतू बंधन वीरदा रावण निर्दाळीला. तुमची जशी परिस्थिती आहे तशीच प्रभू रामचंद्राची सुद्धा परिस्थिती आहे. प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणले सारखं तुमचं ध्यान करतात म्हणले. आणि तुमचा वियोग झाल्यामुळं एवढ्या मोठ्या असणाऱ्या 400 कोसाच्या समुद्रावर म्हणले पाषाण तारले प्रभू रामचंद्राने शीतो बांधला आणि तुमची सोडवणूक करण्यासाठी लंकेत आले राजा रावणाला संपविलं. राक्षस कुर्निर्दन तुझ लागी गेले जाण, लंके झाला विभीषण झाला संपूर्ण तुझे निधर्मे. तुमच्यामुळे सीता माऊली सर्व राक्षस कुळासहित संपली.
लंकेचा राजा रावण संपला आणि तिथं विभीषणजीचे राज्याभिषेक केला. विभीषणजी राज्य तुमच्यामुळे त्यांना प्राप्त झालं. सीतामावली सुग्रीव राजे बोलू लागले, अति दुर्जय त्रिजगती विस्तारली श्रीराम कीर्ती, तथापि श्रीराम विश्रांती नवपे निश्चिती तुझवीन. अतिशय दुर्जय असणारा तू स्वर्गमूर्ती पाताळाच्या ठिकाणी असं असणारा राजा रावण संपविला. त्याच्यामुळे स्वर्गमूर्ती पाताळ तिने जगतात प्रभू रामचंद्राची कीर्ती पसरली. पण प्रभू रामचंद्राला तुमच्या वाचून सुख वाटाना ओ सीता माऊली. विभीषण राज्यधर प्रवेशला लंकापूर, श्रीरामे अद्योत्तर तुझ सत्वर पाठविले. असणार लंकेचं राज्य विभीषण काकाला देऊन टाकलं. सर्व असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी विभीषण काका आलेले आहेत. आम्ही वानर मंडळ आलेलो आहोत. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेने त्यांचा राज्याभिषेक सुद्धा केला. मग आम्ही तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत. माझे वियोगे गांजली सीता अत्यंत कष्टली, हस्ती मात्र असे उरली वेळी झाली मज लागी. आम्हाला बी आज्ञा केली जावा सीता माऊलीकडे जावा म्हणून. का तर माझं जे काय दुःख आहे ते दुःखाला असणार सहन होत नसेल. सीता माऊलीला म्हणले फार कष्ट तिनं माझ्यासाठी घेतलेला. म्हणले हाड आणि त्वचाच अंगावर तिच्या उरले असेल. म्हणले माझ्यासाठी वेळी झालेली असेल ओ सीता माऊली. असं प्रभू रामचंद्राने आम्हाला सांगितलं म्हणतात. म्हणून या तुझं फाशी वेगे पाठविले आम्हासी, विभीषण स्थापावा लंकेसी आणि जानकीसी अनावे. म्हणून म्हणले तुमच्या जवळ असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आम्हाला पाठवलं. राज्याभिषेक विभीषण काकाचा कारण सीता माऊलीला पण घेऊन या. वंदोनी श्रामज्ञापन विलंबन करावा आपण, वेगी घ्यावे रामदर्शन म्हणून चरणा लागला. लगेच दंडवट विभीषण काकाने घेतला आणि म्हणू लागले सीता माऊली प्रभू रामचंद्राच्या आज्ञेशीर सावंत बना. उशीर करू नका. लवकरात लवकर प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी चला. करावी अभ्यंग मार्जने दिव्य वस्त्रे परिधाने, विचित्र अलंकार भरणे सुमन चंदने अंगीकारी. लवकरात लवकर उठा. सीता माऊली स्नान करा. दिव्य असे तेजस्वी वस्त्र सुंदर कपडे परिधान करा असणाऱ्या आणि चित्र विचित्र असे अलंकार अंगावर घाला. गळ्यात असणाऱ्या सुंदर अशा सुमनांची माळ घाला. विणीमध्ये गजरा घाला. चला म्हणले स्वामीची या दर्शनासी मलिन वेशे केवी जाशी, अंगीकारावे विनतीसी म्हणून चरणासी लागिला. म्हणून तुम्हाला हात जोडतो. तुम्हाला विनंती करतो. तुमच्या पाया पडतो. सीता माऊली भगवंताच्या दर्शनाला जायचंय. असं फाटक्या कपड्याने आपलं नसतं. बघा नेमकं कसं असतं माहिती का. फाटक्या कपड्याने देवळात आणि लग्नात म्हणलं की इस्त्रीची कपडे. पुन्हा भरपूर अलंकार सुद्धा अंगावर परिधान करून म्हणले. मग म्हणले असणाऱ्या दिव्याशी वस्त्र परिधान करा आणि प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी चला. असं विभीषण काका पाया पडून म्हणू लागले. एकोणी त्याच्या वचनासी हसू आले जानकीसी, जवळ या सोनी हरनिशी राम भजनासी अनोळख. मग सुग्रीव राजे बोललेले आहेत चला लवकर चला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी. सीता माऊलीला हसू आलं आणि हसून म्हणले रात्रंदिवस तुम्ही प्रभू रामचंद्राच्या जवळ आहे. 6 महिने झालं पण प्रभू रामचंद्राची सेवा कशी करायची हे तुम्हाला कळलंच नाही अजून. असं सीता माऊली त्या सुग्रीव राजाला म्हणू लागल्यात. श्रीराम विना जे अन्न ते केवळ विष्टा भोजन, तांबूल ते रुधिरपान साचार जान सुग्रीव राजा ऐका. प्रभू रामचंद्राला सोडून जर अन्न जर भक्षण करत असेल तर त्यांनी विष्टा खाल्लेल्याच सुख खाल्लेल्याच पाप त्याला लागलं जाईल. एवढंच नाही प्रभू रामचंद्राला सोडून जो कोणी म्हणले असणार तांबूल म्हणजे पानाचा विडात पान जर कोण खात असेल तर म्हणले रक्तपान केलेलं पाप त्याला लागतं. श्रीराम विना उदक पान ते मरणप्रद विषदारुण, जीवन त्याचे मने कोण सत्य जान सुग्रीवा. कोण त्याला जीवन म्हणेल म्हणले प्रभू रामचंद्र. सांगा सुग्रीव राजे म्हणले असणारे सीता माऊली सांगू लागलेले प्रभू रामचंद्राला सोडून जो पाणी पितो तो म्हणले असणारा मरणप्रद विष पेल्यासारखं पाप त्याला लागतं. श्रीरामा वासा वाचून इतर वास परिधान, तेने विचार घडला पूर्ण विचारणी तेना. प्रभू रामचंद्राची काय असणार बोल अलंकार वस्त्र आहे ते रामरूपी वस्त्र सोडून दुसरी जर वस्त्र परिधान केली तर ती व्याभिचार त्याच्याकडून घडला. त्या स्त्रीला व्याभिचारणी म्हणतात असं सीता माऊली सुग्रीव राजाला बोलू लागल्या. श्रीराम तेजा उनी इतर अलंकार ते रत्नाकर, शरीर केवळ तो भार
खदिरांगार तैसे प्रभू रामचंद्र वाचून जे शरीरावर जी काय अलंकार रत्नाचे जी काय चढवलेले आहेत म्हणजे ते शरीराला फक्त भार आहे, म्हणजे भार वज आहे शरीराला. जसं म्हणजे खदिरांगार म्हणजे काय असं म्हणजे का खैराचं झाड, त्या खैराच्या झाडाचा विस्तव, त्या विस्तवाला असणार खदिरांगार म्हणतात. लाल भडक कोळसा अंगावर परिधान केल्यासारखं काय म्हणतात. सुपन माळा परिकर ते माळा नवती सुचिकाग्र अभ्यंग चंदन परिकर ते लेपसाचार विष्टेचे. अहो प्रभू रामचंद्राला सोडून सुंदर अशी फुलाची माळ लावणं, गजरा लावणं म्हणजे ती माळ नाही म्हणजे असणार सुईचं टोक आहे, म्हणजे सुईचं टोक उठल्यासारखं. अहो प्रभू रामचंद्राला सोडून अभ्यंग स्नान करणं, सुंदर असं चंदन अंगाला लावणं ते म्हणजे विष्टेचा लेप लावल्यासारखं आहे, सीतामाऊली म्हणतात. ऐसे बोलता जानकीची स्वेदाश्रू रोमांच सर्वांगासी जानकीची निष्ठा कैसी देहांत भोगासी आतळला. मग म्हणजे असणारा अशा प्रकारच्या ज्या वेळेस सीतामाऊली बोलल्या आणि अंगावर डबडबून घामच आला सुग्रीव राजाच्या, सर्व अंग असणार काटा शहारे उभा राहिले. आणि काय सीतामाऊलीची निष्ठा आहे. आपलं अवघडच आहे का परिस्थिती महाराज, तुमचं बरं आहे बघा. हा आमची निष्ठा, दरवाजाचं कपाट जर उघडलं बडा बदा 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 साड्या अंगावर आम्हाला तर वाटतं कपड्याच्या दुकानात आहो का आमच्याच घरी. अशी परिस्थिती झाली. ड्रेस कमी पण साड्या भरपूर. आणि बघा सीतामाऊली काय म्हणतात, जानकीची निष्ठा कशी आहे म्हणतात. देहांत असणार भोग आपल्या असणाऱ्या पतीसाठी अशा प्रकारची निष्ठा आणि अशा प्रकारची वागणूक काय म्हणतात. इतर जे रामसेवक श्रीराम भजनी अति दक्ष जानकी त्याचा आचार देख निष्ठा लौकिक दाखवली. लौकिकच करतात ना अशी निष्ठा सीतामाऊलीनं दाखवली. अहो इतर जे का प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत, प्रभू रामचंद्राच्या भागनात दक्ष असणारे, तत्पर असणारे भरतजी सारखे, आणि त्या भक्तांचा आचार्य कोण असेल तर सीतामाऊली. प्राचार्य आचार्य जसं असतात का, तसं आचार्य श्रेष्ठ असणारे आचार्य कोण असेल तर सीतामाऊली आहेत. हे सर्व वानर मंडळीला सुग्रीव राजाला इथं कळलं. देखोनी तिच्या निश्चयार्था आनंद सकाळिकांच्या चित्ता लोटांगणी सादरता चरणी माता. अशा प्रकारची सीतामाऊलीची निष्ठा बघितली, सगळ्यांना आनंद झाला. आनंदाच्या भरात सर्वांनी लोटांगण सीतामाऊलीला घातलं. श्रीराम महिमा गाद तैसीची जानकी अगाध बोध निष्ठाने विशुद्ध सामर्थ्य शुद्ध जानकीचे. असो प्रभू रामचंद्राचा महिमा अगाध आहे, तशा सीतामाऊली सुद्धा असणारा त्यांचा बोध सुद्धा अगाध आहे. काय बोध केला, पती वाचून जी काय असणार वस्त्र अलंकार असतात ते विष्टे समान आहे, असा बोध असणाऱ्या सीतामाऊलीने सर्वांना दिला. आणि शुद्ध अशी निष्ठा सीतामाऊलीची आहे. निष्ठा आपली निष्ठा निष्ठी असते. सुरुवात केली निष्ठा पाहिजे भजनामध्ये, आणि अशा प्रकारची निष्ठा मालकावरची सीतामाऊलीनं दाखवली. ऐसे करोनी स्तवन विनविते झाले सगळे जन जैसे तुझे मनोज्ञ तैसे निर्गमन करी. अशा प्रकारचं सर्वांनी स्तवन सीतामाऊलीला केलं आणि विनंती करू लागली, हाय का सीतामाऊली आम्ही सांगायचं तेवढं सांगितलं तुम्हाला, असं चला म्हणून नटून थटून चला म्हणून सांगितलं. आता हो का तुमच्या मनाला जसं वाटतं तसं तुम्ही चला. काय आमुची युक्ती जे विनंती करू तुझ प्रती जैसी तुझी मनोरथी तैसे स्थिती भेट रामा. आमची काय युक्ती आहे म्हणजे तुमच्या बरोबर असं चला तसंच चला. अहो तुम्हाला जसं पटतं ठेविले अनंत तसेच, जसं देवाने दिलं जेवढं ठेवलं तेवढंच घालू का दुसऱ्याचा आणून हाणलं स्थित तर काय करू म्हणून दुसऱ्या हाय तसं आमचं जसं हाय तसं आम्ही असणार घालू आणि आम्ही सांगायचं तेवढं सांगितलंय. आता सीतामाऊली तुमच्या मनाच्या ठिकाणी तुम्हाला जसं प्रभू रामचंद्राला भेटा वाटतं, आता लक्ष देऊ नाही का देवाच्या भेटीला जायचं तर कसं जायचं. आता ते सीतामाऊली तुम्हाला आम्हाला सांगतात ऐका. म्हणून राहिलो निवंत तो विभीषण शरणागत शिबिके सहित आला ते आरोहण येथे करी माते. असं सुग्रीवराजे विनंती करत आहेत तेवढ्यात विभीषण काकाने पालखी आणली, सीतामाऊलीच्या समोर ठेवली आणि म्हणले आई साहेब माऊली पालखीत बसन प्रभू रामचंद्राच्या भेटीला चला. कोणी त्याच्या दरासी जानकी बोले प्रतितीसी तू जाणता भजन धर्मासी व्रतपासी तू माझे. असणार पालखी बघितली आणि सीतामाऊली म्हणले झाले तिकडं तुम्हाला काय कळतंय का नाही, पालखीत बसून असतं काय असं म्हणले नाही. आदराने सीतामाऊली म्हणल्या. सीतामाऊली आवडीनं त्या विभीषण काकाला म्हणू लागल्या, काका तुम्ही असणाऱ्या प्रभू रामचंद्राची सेवा
प्रभू रामचंद्राचं भजन म्हणजे सेवा बरं का. भजन कसं करायचं, सेवा कशी करायची, नामस्मरण कसं करायचं हे तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे. मग मी माझं जे का व्रत केलेलं आहे त्या व्रताची परीक्षा घ्यायला लागलाव का तुम्ही. मी व्रत कसं करते हे तुम्ही बघायला लागलाव का कोण कसं व्रत करतो, कोण कसं व्रत करतो, माझं कसं व्रत आहे त्या व्रताची तुम्ही परीक्षा पाहताव का काका. असं आदराने सीतामाऊली बोलू लागल्या. का पायी राम सांपडे तरी साधक काशन ती बापुडे ऐसे सर्वता न घडे ते राम सांपडे परके पायी. परक्या पायाने अनेक फिरते ती. बघितलं ना आपण भगवी कपडे रुद्राक्षाच्या माळान पायी चालते ती. काल तर बघितलं पांढरी कपडे होती श्वेतांबर असतील धर्माची पायी चालत फिरते ती. त्यांना राम भेटला, त्यांना अजून राम भेटला. पायी चालते असल्या उन्हात कडक उन्हात चालत होती तरी पायी चाललं तरी राम सापडत नाही. साधक दमून दमून गेली, हुडकून 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 त्यांना सापडला नाही. परक्याच्या पायाने मला राम सापडायचा म्हणजे सीतामाऊली म्हणल्या. म्हणजे परक्याचा पाय म्हणजे का शिबिक्यात बसणार आणि दुसरी उचलून घेणार. मग दुसऱ्याच्या पायाने गेलं तर देव सापडणार का. म्हणजे खांद्यावर आपल्या भाषेत सांगतो खांद्यावर बसला चल मी दिंडी यात्रा करून आणतो. देव सापडेल का. स्वतःच्या पायाने सापडत नाही, दुसऱ्याच्या पायाने देव सापडेल का सीतामाऊली म्हणतात. प्रवर नाव यात्रा करीत यात्रा श्रेय ते पैनेत करता लटकीची वल्गत अभिमान वसाद लौकिकी. अहो जो दुसऱ्याच्या वाहनावर यात्रा करतो बघा आताची नवीन फॅन निघलं उभं राहिलं इलेक्शनला की चला यात्रा निघाल्याची यात्रेला. त्याचं पुण्य आपलं पुण्य त्याला भेटतं म्हणून दुसऱ्याच्या वाहनात फुकाट तर यात्रेला जायचंच नाही. आपलं पुण्य त्याला भेटतं म्हणून लक्षात ठेवा. प्रवाहनावर इथं बघे प्रवाहनावर यात्रा करते यात्रा स्त्रिये ते पैने येते. यात्राचं आपण जे का आपलं पुण्य आहे ती पुढचं घेऊन जाते म्हणून फुकट यात्रेला जायचं नाही. बरे एखादा जरी नेत असला तरी कमी जेवणाचा चहा पाण्याचा खर्च करा त्या वाहनवाल्याचा तेवढा तरी. फुकट नको ती म्हणला तिकीट नको हो तिकीट नको. बरं तिकीट राहिलं खर्च करायचं का आपलं तिकिटापुरतं खर्च करून टाकायचा असं नाही. असा म्हणून असणारा दुसऱ्याच्या वाहनावर यात्रा केल्या की यात्रेत श्रेय तो असणारा साधक घेऊन जातो. मग त्याची लटकच आहे म्हणा काशी केली काशी. कुणाचा 10वा जेवत नाही, कुणाचा 13वा जेवत नाही आणि तुझा कोण जेवायचं. तू जर दुसऱ्याचा 10वा 13वा काशी करून आला जेवत नाही तुझा 10वा 13वा कोण जेवायचं. लटकाच गर्व अभिमान साधकाला असणारा निर्माण होतो. असं दुसऱ्याच्या वाहनावर विसमायचं नाही सीतामाऊली सांगते. श्रीरामाची निज प्राप्ती प्रवाहनाची न लगे गती परपायी रघुपती न भेटेची ती कोणाही. अहो प्रभू रामचंद्राची प्राप्ती करून घ्यायची तर दुसऱ्याच्या वाहनाची गती पायाची गती अजिबातच चलत नाही. स्वतः पायी चलून प्रभू रामचंद्र सापडत नाही. ती बघा अख्खं भारत भ्रमण करते ती, कुठं कुठं चलत जाते ती, काय कसं चालते ती. कुंभमेळ्यात ऐकलं असं आपण किती जरी चाललं स्वतःच्या पायाने तरी प्रभू रामचंद्र भेटतच नाही तर मग दुसऱ्याच्या पायाने कसं भेटतील. पुढीलाचे नी भोजने तृप्ती न पवे निज प्राणे ते विजान परचरणे रघुनंदन भेटेना. महाराज जेवले भरपूर जेवले. त्यांच्या गावात सप्ताह म्हणून 2 टाइम कचून जेवली आहे का ना. दोनदा जेवले महाराज. सकाळी पोहे बी खाल्लं नाश्ता बी केला. माझं पोट भरलं का. भरलं का माझं पोट. त्यांनी खाल्लं असणार त्यांनी खाल्लं पुढच्याच आपलं पोट भरणार आहे का. भरतच नाही. तसं प्रभू रामचंद्र पुढच्यावर अवलंबून राहिलं आणि पुढच्याच्या खांद्यावरून पुढच्याच्या पायाने देवाकडे गेला की देव भेटत नाही. श्रीरामाची अंतरस्थिती तो केवी गावे प्रवहन गती म्हणून या मुनी पंक्ती नातळती या नासी. प्रभू रामचंद्राची अंतरस्थिती कशी आहे की म्हणले वाहनावर दुसऱ्यावर अवलंबून राहिलं की त्यांना भेटतच नाही. वाहनावर असो किंवा दुसऱ्या बरोबर दुसऱ्याच्या पायाने निघालेला आहे देव भेटतच नाहीत म्हणजे. म्हणून तर अनेक मुनी वर्गीय वाहनात जात नाही. ती जाते ती का पायी जाते ती. म्हणून तर आपल्या काय करते हुकूम म्हणते का तुळजापूरला पायी जात्या यारमाळ्याला आता तर ती नवीन थड निघलं पौर्णिमेला चालत जाते ती. काय का ना काय ना काय काहीतरी करतात लोक जास्त. आपण आता कलियुग प्राटिकट जास्त वाहनानीच. आमचे वनवासी मंडळ सुद्धा आता 14 दिवस पायी फिरायचं असतं का नाही तर आमचे वनवासी मंडळ सुद्धा रेल्वेने चालले अयोध्येला. असं ते त्याचा भाव आहे. पण वाहनावर जाऊ नये असं सीतामाऊली म्हणतात. वाहनावर गेलं की देव भेटत नाही. पायी जावा. आता अयोध्येला केव्हा पायी जायचं
अवघड आहे का नाही? संसारिक माणसाला जमणार नाही, मुनिवर्याला जमल म्हणजे असणारा मग असणारे मुनिवर्य ते जाणतात म्हणजे, म्हणून ते म्हणजे वाहनात बसत नाहीत, पायी जातात. ऐसे बोलोनिया सती मस्तकांजली विनयव्रती ओटोनिया ती प्रीती सहज स्थिती चाली. अशा प्रकारची महान सती असणाऱ्या सीतामाऊली बोलल्या गेल्या आणि विनय वृत्तीने अतिशय नम्रतेने ज्या जागेवर बसलेले होते त्या जागेवर असणारं मुंडकट टेकवलं आणि सीतामाऊली सहज सहज चालत प्रभू रामचंद्राच्या भेटीला निघालेले आहेत. पदसंचाराच्या ठाई दरे बसबाई रामबाई देखोनिया लवलाई देह देही नाठवे. चाललेले आहेत बघा कसं. आपल्या दिंडीला पंढरपूरला चालत चालत तरी घरच्याच गप्पा, खायचं दिंडीतलं आणि गायचं घरचं. काय उपयोग आहे त्या दिंडीला जाऊन? गेलं पंढरपूरला पांडुरंगाच्या नावाने जायचं, तिथलं कचून खायचं आणि गायचं घरचं. कसं काय चाललं? नेमकं लगेच मुकामाच्या ठिकाणी गेलं की नव्हतं की कानाला फोन सारखाच पण ज्या कामाला चाललं ती काम करा की. सीतामाऊली म्हणल्यात मी प्रभू रामचंद्राच्या भेटीला पायी चालले. पावलो पावली राम, प्रत्येक पावलाला राम 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 म्हणत आहे. सवड काढायची चालू परपंचात न जायचं आणि ज्याच्या जीवावर परपंच सोडून चालू त्याची बी मरणाची फजिती. काय करून उपयोग आहे का मग जाऊन देवाला? काय रे साधायचं आपलं? इथून निघलं की तिथपर्यंत नामस्मरण आणि चिंतन. घरच्या गप्पा नाही, ह्याला बोलणं नाही त्याला बोलणं नाही. मागचं पुन्हा दिवस किती आहेतच की 7 दिवस तर घरात 2 दिवस जरी बरे घरनं देवळात येसतो, घरनं देवळात येसतो तरी वाहन चप्पल सुद्धा घरून यायचं नाही, बिगर चप्पलच यावं लागतं देवळात. तिथनं हिथं येताना तरी राम राम म्हणत यायचं. आता मला मी आता सकाळी देवळात चालू म्हणा कुणाला सुद्धा बोलत नाही आणि येताना घरीपर्यंत कुणाला बोलत नाही. घरात जाताना बी बोलत नाही, येताना बोलत नाही. मला एक वाटत बोलते ती बोलते ती, पण मी कांदीला टाकून येत असतो. पुन्हा म्हणते काय ती पांडू घातला तर बोलत सुद्धा नाही. कशाचा त्याला गर्व झालाय कशाचा नाही काही. आणि व्रत आहे ती माझं, कुणाला माहितीये का? परत त्याला सांगत असतो बाबा परत घडला तर का बोललो नाही, माझं व्रत आहे. चाललोय कुठल्या कामाला? मी देवाला चाललोय. मग देवाहून आलो, देवातनं घरी बाहेर चालली, तुझी गाठ बोलली का तासभर बोलत बसतो. पण जी काय व्रत चाललंय, नियम चाललाय, ते नियमात बिघड कशाला? पण त्यांना माहिती नसतं म्हणून ती म्हणते ती बोलत बी नाही. नेमकं पारावर म्हटलं की कोण ना पण असतेच. पार कशासाठी आहे? आणि नेमकं म्हातारा माणसं तर बोलल्याशिवाय होतच नाही ते. आणि कसं काय पांडवाज उशीरच झाला, पांडवाज लवकरच झाला. आता काय बोलणार नुसतं चालू द्या, काय करणार, काय बोलणार? आता लक्षात ठेवा, आपण थोडं तरी असणाऱ्या शास्त्राचा अभ्यास करतो. थोडं फुलाची पाकळी नको, कणभर तरी, मनभर नको, कणभर तरी थोडं तरी आपलं आचरण तसं पाहिजे का नको? नंतर लोक सांगे ब्रह्मज्ञानानं आपण कोरडे पाषाण. काय उपयोग आहे त्याचा? थोडं तरी आपण त्याच्यातनं घ्यायला पाहिजे. म्हणून असणार सीतामाऊली पायी चाललेल्या आहेत. जाता जाता असणार पृथ्वीवर बाहेर ठेवल्याबरोबर ज्या ठिकाणी पाय टिकल तिका असणार पावलं पावली रामकृष्ण हरे. पावलं पावली भगवंताचं चिंतन करतात. तर का पावलं पावली जर भगवंताचं नामस्मरण केलं तर कोटी यज्ञ केलेल्याचं पुण्य प्राप्त होते. यज्ञ करायची गरज सुद्धा नाही. आणि असं म्हणजे असणार सीतामाऊली देहाचं भान विसरलेले आहे, देहभान विसरलेले आहे. बरं तुम्ही म्हणता देहभान विसरलं म्हणजे कसं झालं? आता चाललं देवाला, ठेस लागून पडलच का, काटाच मोडल का, अजून कोण धडकलच का, याचा विचार नाही. याला म्हणायचं देहभान विसरून गेलेले आहेत. निस्तं चाललेले आहेत देवाकडे भगवंताचं नामस्मरण करावं. जे वायूचे चलन सर्वत्र विचरे गगन पर्यंशही नवे मित्र गगनी गगन वहून राये. जसं म्हणजे असणार हे जे काय वारा आहे, वारा सर्वत्र वाहत आहे, सर्वत्र असणार तो जात आहे. नो हे आसक्त कुठे वारा आसक्त राहिला का? आज किती 160चा वारा सुटला होता, अडकून राहिला का आपल्या हे देवळात? नाही तर 21,600 आपला चालू आहे, अडकून राहिला का? अडकून राहिला तर मग बम झालं कामच त्याच. अडकून राहतच नाही. तसं म्हणजे असणार आणि हे तसं असणार. अंशाने पाहिलं तरी आकाशी वेगळं, वाराही वेगळा आहे, पण कुठंच गुंतत नाहीत, आसक्त होत नाहीत. म्हणजे वाचा जानकीच्या पाऊलाची मोहर लघुत्वे त्यारुवार शून्यत्वे सांडुनी साचार पदसंचार श्रीरामे. असणाऱ्या जी काय पावलाची मोहर ठसा होता सीतामाऊलीच्या अतिशारवर हळू हळू पावलं टाकत होती. बघा देवाकडे जायचं असलं तर. आणि परत ज्यावेळेस असणारे लक्ष्मीजीचा जात असतील जमीन सुद्धा हादरत होती. एवढं असणारे लक्ष्मीजीचा पावलाचा वेग आहे. पण तिथं वीरवृत्ती होती, राक्षसाला मारायचं होतं. सप्त ताडाचं भेदन करत असताना तिथं कसं चाललेलं होतं लक्ष्मीजी. आणि आता
किती विनयवृत्ती, आरवर हळूहळू असणारा पाऊल टाकत आहेत म्हणजे सीतामाऊली. शून्यत्वा सगळं असणारं अज्ञान संपलं जाईल अशा प्रकारचं काम करत प्रभू रामचंद्राचं चिंतन करत सीतामाऊली निघालेले आहेत. अत्यारुवार हंसगती सवे हरी गणांची संपत्ती शीघ्र आली सुवेळ प्रती निकटवर्ती श्रीरामा. अशा प्रकारचं हळूहळू हंसाच्या गतीनं सर्व असणारे हरिपंगत, हरी म्हणजे वानर बर का, ह्या वानरांची असणारे ते हरी वेगळं हे हरी वेगळं, हरिगण लिहिलं. हरिगण म्हणजे वानर आहेत आणि हे वानराची असणारी बरोबर घेऊन शीघ्र असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या जवळ सुया पर्वतावर प्रभू रामचंद्र थांबलेले होते. तिथं भेटीला सीतामाऊली आल्या. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जे कोणी श्रीराम चरण आले जनकीची स्फुरण वेळोवेळा बृहस्फुरण रोमांच पूर्ण उभवली गुढी. आता लक्ष देऊन ऐका बरं का, काय कुणाच्या मनात कसा संशय येईल सांगता येत नाही. देवाच्या मनात आला आपण तर हिंद्री काय बानी कुठली आहे का नाही. मालकाला पाहिलं बऱ्याच दिवसांनी, स्त्रीला किती उल्हास आहे. तसा उल्हास सीतामाऊलीला झालेला आहे. प्रभू रामचंद्राच्या पायाकडे पाहिलं, पहिल्यांदा पायाकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर स्फुरण आलं सीतामाऊलीला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात केस अंगावरची ताट उभा राहिले, रोमांच अंगावर आले, शहर दाटले गेले. आपल्या भाषेत काटा अंगावर फुटला सीतामाऊलीच्या. पुढे काय झालं, अंतरी सुकोर्मी दाटली ते ब्रह्मची बाह्य चित्रत्वे प्रकट झाली. अंगाची कांचोळी उतटली पाता किंवा मंडित. मग म्हणले असणार अंतराच्या ठिकाणातून एवढं सुख वाटलं, एवढं सुखाची भरती आली सीतामाऊलीला की सीतामाऊलीच्या अंगाला स्फुरण आलं. म्हणजे जे काय आता मग अशी म्हणत हाडाला कातडी चिटकलेले आहे, पण काय 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 झालं काय की सीतामाऊलीला ताकद आली, असं अंग फुगल्यासारखं झालं की सीतामाऊलीची असणारी जी काही कांचुळी आहे ती कांचुळी बाजूला सरकली म्हणतात. देवी सूर्योदयी कमळी ते जोनी संकोच रजनी अति संतोष विकासनी दिनमणी देखोनिया. रात्र झालेली असावी आणि रात्र झाल्यानंतर कमळाचं फुल कोमेजत, पण दिवस उजाडल्याबरोबर दिवसाचं किरण कमळावर पडल्याबरोबर कमळ फुललं जातं. तसं प्रभू रामचंद्राला बघितल्याबरोबर सीतामाऊली रूपी असणारं कमळ फुललं गेलं. त्या फुलल्याने एवढा आनंद झाला, त्या आनंदाने देवी सूर्यवंश दिनमणी अद्वयाब्द विकासिनी श्रीराम दे पुनिया नैनी जनकी नंदिनी विकासित. तसं सूर्यवंशातला दिनमणी म्हणजे सूर्यवंशातले सूर्यासारखे तेजस्वी आणि अभेद असणारी कमलिनी सीतामाऊली. प्रभू रामचंद्र रूपी सूर्याला सीतामाऊली रूपी कमलाच्या फुलाने पाहिलं गेलं. पाहिल्या बरोबर फुल जसं टवटवीत व्हावं, प्रफुल्लित व्हावं, तसं सीतामाऊली टवटवीत प्रफुल्लित आनंदाने झाल्या. सुप्रसन्न सुख कमळ मुख चंद्राती निर्मळ टवटवीत तनु सोज्वळ जनक बाळ सतेज. चेहरा प्रसन्न वाटला, दिसला सीतामाऊलीचा. का तर 6 महिने भेट झालेली नव्हती ना, 6 महिन्यातनं भेट झालेली. त्याच्यामुळं भेट झाल्यानंतर आनंद स्त्रीच्या असणाऱ्या चेहऱ्यावरचा वेगळाच असतो आणि तो आनंद सीतामाऊलीच्या चेहऱ्यावर दिसू लागलेला आहे. त्याच्यामुळं मुखचंद्र अतिशय तेजस्वी सीतामाऊलीचा दिसू लागला. पहिल्यांदा वनाराने बघितलं तर मग शेवब्या गेल्या, मळलेली कपडे, चेहरा पडलेला, आंघोळ महिनाभर 6 महिने नाही, पण तो चेहरा अतिशय स्वज्वल निर्मळ दिसू लागला. टवटवीत शरीर सगळं सगळं दिसू लागलं आणि सीतामाऊलीचं तिचं आधी निस्तेज सीतामाऊली दिसत होत्या, पण प्रभू रामचंद्राला पाहिलं की काय तेज आलं. वानर मंडळी टकलावून बघू लागली. होता सूर्य समोर सूर्यकांती वैश्वानर भासे सकाळ गोचर पवन व्यवहार संपादी. मग अशा अवस्था सीतामाऊलीची झाली. सूर्यासमोर एखादा अग्नी यावा,
सूर्य त्याच्या समोर अग्नी. अग्नी आल्याबरोबर दोन्ही एकसारखं, पाहणाऱ्याला एकसारखं, उजेड दोघांचं एकसारखं दिसणार आहे. म्हणजे तशा प्रकारचा असणार सीता माऊलीला पाहिल्याबरोबर, सीता माऊलीनं प्रभू रामचंद्राला पाहिल्यावर प्रभू रामचंद्र रूपी सूर्य आणि सीता माऊली रूपी अग्नी जसा उजेड एकच दिसू लागला. मगाच्या जी काय सीता माऊली होत्या ती वेगळ्याच दिसायला लागल्या. पुढे काय झालं? देवी देखता रघुतम जानकीची शोभा परम पाचे अति मनोरमा विश्राम धाम जगाचे. आणि अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राला सीता माऊलीनं बघितल्या बरोबर मनाला मोहन टाकला. अशा प्रकारची अवस्था सीता माऊलीची झाली. आणि जगाचं विश्रांतीचं स्थान असणारे प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर आनंद विग्रही असणारे प्रभू रामचंद्र दुःखी कोण होईल का? आनंदीच होईल की. सीता माऊली अतिशय आनंदित झाल्या. पुढे दे कोणी राघवाती आवेश वरला जीव समर्पिल सर्व भाव मरून याव उतळली. पुढं प्रभू रामचंद्राला बघितलं, आवेश आला सीता माऊलीच्या जीवाच्या ठिकाणी. कवा एकदा असणार जाईल प्रभू रामचंद्राला डोळे भरून पाहिल, प्रभू रामचंद्राला मनीच्या गोष्टी सांगेल, म्हणून अंतःकरणाच्या ठिकाणी असणारा भाव निर्माण झाला. आणि तो भाव आता प्रभू रामचंद्राला समर्पित करणार म्हणून सीता माऊली हुतावळी झाल्या. कवा एकदा भेटेल असं वाटू लागलं. मले भाग्य आले जन्माचा वियोग गेला, नाम गणवय सावळा जनक बाळा अभिमान होणी. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो पैसा, उजळले भाग्य माझ्या आज. काय माझं नशीब आज फळाला की जो काय मला 6 महिन्याचं दुःख झालेलं होतं ते दुःख माझं गेलं. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला, शीन गेला, सर्व माझं 6 महिन्याचं. आणि प्रभू राम घन सावळे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवट घालण्यासाठी सीता माऊलीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी अभिमान झाला, म्हणजे गर्व झाला. बघा अवघडच का नाही परिस्थिती. कवा एकदा जाईल, धीराने जावं लागते ना देवाकडे जायचं म्हणल्यावर. गर्वाने अभिमानाने असं जावं लागते. काय पुढची लाईनी तू वाचते ती आपण मध्येच घुसतो. कसं वशीला बी जाऊ द्या. पुन्हा रांग एवढी माणसं वांगे तो वाचते ते आपण कुठून चान्स बसतो बघतो घुसायला. झालं देव पाहणार नाही का त्यांनी. मग असा अभिमान असणारे सीता माऊलीला झाला. आता कसं झालं पुढं अभिमान देवाला चलत नसतं. वाचा. समुख गालिता लोटांगण हे पाची रघुनंदन पूर्व सांडुर्या पूर्व जाण करी वदन पश्चिमेकडे. सीता माऊली समोर आहेत प्रभू रामचंद्राच्या. आणि प्रभू रामचंद्राच्या समोर सीता माऊली. आणि प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलं सीता माऊलीनं. घातलं की तिथं अपूर्वच घडलं. पूर्वेकडे तोंड करून प्रभू रामचंद्र होते आणि सीता माऊली अशा पाया पडले की प्रभू रामचंद्र पश्चिमेकडे. वाचा की उठोरी पाय राम वदन समुख दिशे रघुनंदन सोयरे दक्षिणेकडे वौला केले नमन श्रीरामा. मग तिनं लोटांगण घातलं. उठून बघितलं तर पूर्वेकडे प्रभू रामचंद्र नाहीत, पश्चिमेकडे प्रभू रामचंद्रच आहेत. मग पश्चिमेकडे लोटांगण घातलं. उठून बघितलं म्हणून डोळं झाकून देवाच्या पाया पडायचं नाही. देव काय उठून पाया पडायचं. मग म्हणजे पश्चिमेकडे असणारा लोटांगण घालून पाया पडले तर प्रभू रामचंद्र दक्षिणेकडे दिसले. वाम सवेदचे दिसे नमन करिता आलेशे समुख रामन दिसे अग्नी प्रासे सुंदर. डावीकडे नमस्कार करायला लागली, उजवीकडे करायला लागली. प्रभू रामचंद्र दिसणार. 10 दिशेत प्रभू रामचंद्राला तिनं साष्टांग दंडवट घातला. 10 दिशेला प्रभू रामचंद्र दिसणार. पूर्वेकडे घातलं तर पश्चिमेला, अग्नीकडे घातलं तर निवृत्तीला, खाली घातलं तर वर घातलं तर खाली. प्रभू रामचंद्र काय समोर सीता माऊलीच्या येणं गेलं. जेव्हा प्रभू रामचंद्र दिसणार तेव्हा सीता माऊली 10 मोकळून रडायला लागल्या. अति दुःख करुणी जाण अश्रुपूर्ण रक्त नयन स्पुंद स्पुंदरी माझा झाला. अतिशय दुःख सीता माऊलीला झालं. डोळ्यात नसणाऱ्या घरघर अश्रू वाहू लागलेले आहेत. स्पंदन रडू लागल्या, म्हणायला लागल्या आज देवाने माझ्याकडे कस काय पाठ फिरवली.
म्हणू लागल्या माझ्याकडे देव बघा ना. कसा बघल व देव? तरुण परण आहे तर बघ देवाला बघ म्हणत नाही. त्या म्हातारा झाल्यावर कुठं गेला काय की माझ्या इकीच. आणि परत मरतानी तर मर वाटतंय काय ये रे लवकर घेऊन जा. ती बी येत आलो की आजी. आजी म्हणते अरे त्याला नाही बोललं तुला गटुडं उचलणार रे गटुडं उचलू लागले. बघा असली माणसं मरणाला भिणारी आणि मग ते येईना का लवकर का निघा. मग सीता माऊली रडायला लागल्या रडता रडता म्हणू लागल्या माझ्याकडे प्रभू रामचंद्र का पाहिनात. अहो प्रभू रामचंद्र वाचून जीवन जगून तरी काय उपयोग आहे म्हणले. हे असणारा रामा वाचून माझं जे काय जीवन आहे ते निंदनीय आहे म्हणले. काय करू देवाचा वियोग रामाची देवाची सांडावे देहाशी वा पापिनी मी ऐशी कैशी देह भरोशी वाच. जेव्हा प्रभू रामचंद्राचा वियोग झाला तेव्हा जीव द्यायला पाहिजे होता. माझ्यासारखं पापीनी कुणीच नाही म्हणलं. उगा देहाच्या आशा धरून इतके दिवस उग वाचले. माझी पायी पापे आहेत जी काही श्रीराम वियोगे सर्वही माझ्या देही आदळली. बघा बघा ह्या पृथ्वी आज प्रभू रामचंद्र माझ्या विषयी वियोग झाले. प्रभू रामचंद्र मला दर्शन देत नाहीत. का दर्शन देत नाहीत? का तर ह्या पृथ्वीवरची जेवढी पाप आहे ती पाप माझ्या डोक्यावर बसली. म्हणून पापाला देव दर्शन पापाला असते का दर्शन देते का? देव येतच नाही. का तर देवाला जग काम करायचं असतं. पाप वाढवायचं असतं ना. पाप परिपूर्ण झाल्याशी देवाला परवानगी नाही मारायला. ते हिरण्यकशिपू बघितलं ना किती पाप करायला लागली तेव्हा देवाने मारलं. चांगल्याला काय देव मारते का? मारत नसतं. पण आपण काय म्हणतो जे आवडे देवाशी तोची आवडे सर्वाशी. सर्वाला आवडल्याला देवाला आवडतो. पण तसं नसतं. म्हणून देवाने नेला काही पापाची पायरी भरलेलीच असते. त्याशिवाय देव नेतच नाही. मग म्हणजे सर्व पृथ्वीवरची पाप माझ्या डोक्यावर बसली. म्हणून प्रभू रामचंद्र माझ्याकडे बघा ना. महापातकियाचे मुख सर्वता रामला पाहे देख मी कवी आले समुख प्राण नव्हे माझा. अहो ती काय महापातक पंचमहापातक आहे. ही नुसती पाप साधं पाप म्हणायचं. मोठं पाप बी असतंय. थोडं पाप मोठं पाप महापातक म्हणतात त्याला. ती 5 असते. ती स्त्रीहत्या सगळ्यात पहिलं पाप स्त्रीहत्या. त्याच्यानंतर त्यालाच भ्रूण हत्या म्हणायचं. हत्या वेगळी भ्रूण हत्या वेगळी. बरं बाल हत्या ब्रह्महत्या असं तर किती बी हत्या झालं. हत्या म्हणलं की पहिलं पाप आलं. त्याच्यानंतर दारू पिणारं दुसऱ्याची जागा पुढं लुबाडणं तिसरं पाप आलं. आणि झोपीत दगड टाकणं हे पाप पंचमहापातक आहे. ती ही पंचमहापातक जी काय करतात साधक त्याच्याकडे प्रभू रामचंद्र कधी पाहतच नाहीत म्हणले. मग मी माझ्या समोर प्रभू रामचंद्र आले. माझ्याकडे प्रभू रामचंद्र पाहत नाहीत. मग म्हणजे असणार माझ्याकडे ती 5 पातक असलेली म्हणजे पाप माझ्याकडून घडलं असं न कळत म्हणजे म्हणून माझ्याकडे प्रभू रामचंद्र पाहत नाहीत. काय जीव ठेवून करू असं सीता माऊली म्हणतात. बाबा माझी महापातक माझ घडले आत्यांतिक सौमित्र सापीला देख श्रीराम विमुख तेरे झाला. पाप असतं त्या पापापेक्षा महापाप माझ्याकडून घडलं. कुठलं महापाप घडलं? साधू संतांची हेळसांड झाली. लक्ष्मण रूपी असणाऱ्या साधूला मी शाप दिला आणि त्या शापामुळेच देव माझ्यापासून पाठमोरा झाला. आता कुणाला सांगू? अत्यंत अनुजानी सका तो म्या शापीला देखा कोण सुकर मुकर टिळका कायचा मुका अवलोकी. अत्यंत जवळचा सखा प्रभू रामचंद्राचा अनुज भाऊ आणि त्या भावाला मी शाप दिला. काय सुख वाटणार आहे त्या प्रभू रामचंद्राला? काय आनंद वाटणार आहे माझ्या विषयीच्या प्रभू रामचंद्राला? मग का कसं माझं तोंड बघतील प्रभू रामचंद्र? भावाला ओळखत नाही मालकाच्या धीराला निसतं धीरमाच्या हावंजावर रावसाहेब. कशाचं रावसाहेब? निसतच रावसाहेब म्हणायचं. रावसाहेबाला काहीच नाही. आवेल ना रावसाहेबाची. आणि मग असं जर केलं तर देव माझ्याकडे कसं बघन? मनोलिया दीर्घ स्वारी आक्रंदाचा सुंदरी सोय पडता धरेवरी केला वानारी हाकार. म्हणून सीता माऊली असं म्हणून रडू लागले म्हाट्याने. आणि जबाबदार दिशी सीता
माऊली जमिनीवर पडल्या. वानर मंडळी म्हणजे आता काय खरं नाही. जिरागी रघुनंदना हिंडता झाला वनवन. जीविना रुचे अन्न जीवना समुद्र पालाला जी लागी. वानर बी मनातल्या मनात म्हणू लागली, ज्याच्यासाठी प्रभू रामचंद्र वनावनात हिंडत्यात. 6 महिने झालं आमच्या बरोबर आहेत. जेवण सुद्धा त्यांना नीट खाऊ वाटलं नाही म्हणले. जय श्रीराम म्हणलं आम्ही किती तरी खावा म्हणलं तरी खाल्लं नाहीत म्हणले त्यांनी. म्हणले जिच्यासाठी 4 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधला तिला लंकेला गोनी करोनी पूर्ण दारुणा येत कंदना. जिलागी वधून रावणा राजा विभीषणाची लागी केला. जिच्यासाठी लंकेत आले, लंकेत असणाऱ्या राक्षसांना संपवलं. जिच्यासाठी राजा रावणाला संपवलं, ज्याला लंकेचा राजा विभीषण काका केलं त्यांच्यासाठी. हे जवई आलिया पाटी रामाला पाये दृष्टी स्पंदता पुन्नत पडिलीचे गोरटी श्रीराम पटी कठीण भारी. जिच्यासाठी एवढं उठा ठेव केली आणि ती जवळ आली, तर तिला पाठमोर झाले, पाठ दाखवायला लागले. ती अशी पाय पडायला लागली. प्रभू रामचंद्र फिरायची. काय भानगड आहे बाबा. वानर मंडळी म्हणू लागले, सो का प्रभू रामचंद्र तिच्याकडे पाहिना तर बरं. बाबा की म्हणले, स्पंद स्पंद रडायला लागले. किती रडायला लागले, 10 मुकलून रडायला लागले. 10 दिवशी जमिनीवर पडल्यात. तरी प्रभू रामचंद्र का बरं दर्शन देणार, का त्यांच्याकडे पाहिनात. लय कठीण काळ झालं रे बाबा बाबा म्हणले प्रभू रामचंद्र. काय म्हणते, दगड ठेवून आले का काय म्हणले आपल्या हृदयावर म्हणले प्रभू रामचंद्र. दगडासारखं प्रभू रामचंद्राचं हृदय आहे. पाझर फुट्टी रे. एक वेळेस पाषाणाला सुद्धा पाझर फुटल म्हणले माणसाचं दुःख बघून. पण ह्या माणसाला म्हणजे शेजारची रडायला लागली तर मनाने डोळ्यात पाणी येतं. पण ह्या माणसाचं काळीजच कसं काय एवढं कठीण आहे, दगडाचं आहे, असं वानर मंडळी म्हणू लागली. हे कोणी जानकीची अवस्था सौमित्र वसंडला चित्ता निज पालवे तत्वता होय जाकीता निज वदना. अशा प्रकारची सीता माऊलीची अवस्था लक्ष्मणजीनं बघितली. लक्ष्मणजीचा बी तोच भाव झाला. म्हणजे आपलं बघ का, पिशा जर रडायला लागला की आपण रडत असतो, पण आपलं उलट ती रडायला लागली की ह्या स्थिती घरात काय काय असं ते संसार. मग म्हणल्या लक्ष्मणजीची अवस्था तशी झाली, सीता माऊली असणारी तशी अवस्था झाली. रडायला लागलेल्या आहेत. लगेच त्यांनी आपलं उपकरण घेतलं, तोंड झाकलं, ती सुद्धा रडायला लागलं. घुसमुटू चालू झाली त्यांची पण. पालवे झाकोनिया वदना सौमित्र तरी तसे पुंधना. अति कठीण रघुनंदना अंतर चिन्ह कळो नेदी. आपल्या असणाऱ्या त्या उपरण्याने लक्ष्मणजीने आपलं असणारं तोंड झाकलं आणि तोंड झाकून आतल्या हात असणारं घुसमुटून लक्ष्मणजी रडू लागले. आणि रडता रडता म्हणू लागले, काय आमचा दादा कठीण काळ जाईल. एवढं दगड ठेवल्यासारखं का माणसाविषयी निष्ठुर दादा वागतोय म्हणजे आमचा. पण दादाच्या अंतरात काय चाललंय ती दादा लवकर काय कोणाला कळूच देत नाही म्हणले. श्रीरामाने दी समाधान तेने आवेची पाय जाण विनवय रघुनंदना अवघे झाला सार सावले. प्रभू रामचंद्र सुख आणि समाधान सीता माऊलीला काही दिनातच, तिच्याकडे काय पाहणारच. म्हणून वानर मंडळी दुखी, लक्ष्मणजी दुखी, सर्व सीता माऊली दुखी झालेले. मग त्याने असणार सगळ्या जणांना आवेश आला. म्हणजे सगळी जण एकत्र येऊ म्हणले. सीता माऊली, वानर मंडळी, लक्ष्मणजी, आपण सगळे जण प्रभू रामचंद्राच्या जवळ जाऊ आणि प्रभू रामचंद्राला म्हणू, बघा किंवा बघा अश्रू परिमार्जुन हाते जानकेची पक्षे ते सकळ दुखावले निज चित्ते विनोपाती श्रीरामा. मग हाताने असणार लक्ष्मणजीने आपलं डोळं पुसलं. सीता माऊलीचं पण असणारं डोळं पाण्याने पुसलं लागलेले आहेत. आणि सगळ्यांनी
सगळ्यांनी जमलेल्यांनी सगळ्यांनी सीता माऊलीची बाजू धरली आणि सीता माऊलीच्या बाजूनं दुःखी होऊन प्रभू रामचंद्राला सगळीच्या सगळे वानर मंडळी, सुग्रीव राजे, विभीषण काका, लक्ष्मणजी, हनुमंतराया सगळेच्या सगळे विनंती प्रभू रामचंद्र काय करू लागले. स्वर्गाहुनी आवळीला आला सुरगणांचा पाळा, सिंध गद गंधर्व एक मेळा, रघुकुळ पाळा विनविती. मग सर्ग असणारे सर्गातले देव बी बघू लागलेले आहेत. जिच्यासाठी एवढं केलं ते प्रभू रामचंद्र त्या सीता माऊलीला अंगीकार आणत नाहीत. म्हणून असणार गण गंधर्व यक्ष किन्नर हे बी सर्व देव एकत्र आले आणि सर्वजण मिळून असणारे प्रभू रामचंद्राला काय विनंती करू लागले. एका जनार्दला शरण जानकी दे कोणी जाण, रंग झाला उदासीन काही वचन बोलेना. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले नव्हे का बघा. आपले सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले. शरण जाऊन सांगतात प्रभू रामचंद्राने सीता माऊलीला पाहिलं पण प्रभू रामचंद्र उदासीन झाले, खिन्न झाले, मनाच्या ठिकाणी दुःखी झाले. काहीच सीता माऊलीला बोलना गेल्यात. आता का बोलत नाही तर उद्याची अध्यात आहे का. पुढे दिवे अद्भुत जानकी घेईल रघुनाथ, श्रोती अवदान द्यावे तेथ कथा अद्भुत रामायणी. न भूत न भविष्य अशी कथा रामायणामध्ये आहे. पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी न भूत न भविष्य अद्भुत असं दिव्य सीता माऊलीचं घेणार आहे. आता कुणी काय करतंय, कुणी कसं वाचतंय, कुणी कसं वाचतंय काय कळतच नाही. रामायणात ज्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ काढते ते, का तर भावार्थ रामायण आहे. आता काय म्हणते सीता माऊली सामान्य राजा रावणाची राहिली ती वेगळाच असणार. पुढचं उत्तरकांडामध्ये ऐकायचंय. आता सीता माऊलीचं दिव्य घेणार आहे. दिव्य म्हणजे अग्नीतनं बाहेर सीता माऊली. आता ज्यावेळेस सीता माऊलीला राजा रावणाने उचलून नेलं होतं का तेव्हा सीता माऊली अग्नीत लपल्या होत्या आणि सावली राजा रावणा बरोबर आलेले. आता ती देव येणार आहे आपण कुठली तरी होऊन शेमटी शेम उभं केली की एखाद्याला कळत नाही. शेमटो शेम जर असल्या तर कोणची कोणची आहे कोणची कोणची कुणालाच कळत नाही. आणि एकाच माणसाला त्याच्या समोर शेमटो शेम उभा केल्या त्याची बायको कुठली आहे ती कळायची नाही ना. पण ते प्रभू रामचंद्रला कळणार माझी कुठले आहे काय कुठले आहे काय नाही. मग ती काय अग्नीतनच काढणार आहे. ही माझी बायकोच नाही म्हणणार. फक्त उद्या प्रभू रामचंद्र सांगतील कसं आहे कसं नाही ती का अंगीकार केला नाही. तर श्रोत्या मंडळी असणारे सीता माऊलीचं दिव्य उद्याच्याला अग्नीत उडी टाकतील सीता माऊली. त्या अग्नीतनं सीता माऊली बाहेर निघतील. मग प्रभू रामचंद्र तिचा अंगीकार करतील. सगळ्याला वाटलं दिव्य घ्यावं सीता माऊलीचं. एवढे महान पतिव्रत असतात तरी सुद्धा दिव्य. पण प्रभू रामचंद्र ऐकणार नाही. माझी सीता माऊली ही नाहीच, सावली ती. सावली बरोबर संसार कसा करायचा, कसं राहू. माझी पत्नी नाही तुम्ही पळच म्हणता. करा करा घ्या घ्या आणि न्या घरी. कसं व्हायचं असं होऊच शकत नाही. म्हणून प्रभू रामचंद्राने अंगीकार केला नाही. गावा काका शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन अध्यायाचं कथानक संपवितात. स्वाती श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे एक कारटी काय, जानकी आगमन नाम सप्तशिष्टाध्याय. पंढरीकावरती आहे विठ्ठल.